चलो हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? व्यवस्थित आवाज वगैरे तुमचा? ओके. सो आजचा वीकली टॉक टाइम टेबलमध्ये नव्हता. टाइम टेबलमध्ये टाकला नव्हता, तर काही जणांचं म्हणणं होतं होणार आहे की नाही. आम्ही पण अनसर्टन होतो. ते थोडी तब्येत खराब होती. त्यामुळे आजचे लेक्चर्स नाही झाले. पण आता थोडंसं बरं वाटतंय. तर मला वाटतं वीकली टॉक होऊन गेलेला बेटर राहील मंडे नाईटलाच. कारण की उद्या जर केला ट्यूसडेला तर परत पुढे वेळ लागला असता. ठीक आहे. त्यामुळे टाइम टेबलमध्ये नव्हता. काही मुलांना कदाचित माहीत नसेल की आज वीकली टॉक होणार आहे, नाही होणार आहे. तर मग तेवढा फक्त पाठवून द्या बाकीच्यांना, ज्यांना माहीत नाहीये. तसं आपण टेलिग्रामवर टाकूच समजा. ठीक आहे. सो आजच्या व्हिडिओ टॉकमध्ये काय काय पॉईंट्स बघू. जास्त स्ट्रेच नाही केल्या जाणार. थोडी एनर्जी कमी आहे, तर मी एकदम शांततेत आरामात आरामात तुम्हाला एक्सप्लेन करतो. रेग्युलर वीकली टॉकपेक्षा थोडासा सायलेंट राहिला. पण पॉईंट्स मात्र होऊन जातील सगळे कव्हर, त्यात काही इश्यू नाही. तर पटापटा बघा. जर काही पॉईंट्स राहिलेत चुकून आणि खूप अर्जंट असतील तर ह्याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये मेसेज करून टाका. मागच्या एसबीआय पीओ आणि आयबीपीएस पीओच्या एसबीआय पीओ आणि आयबीपीएस क्लर्कच्या व्हिडिओच्या खाली कमेंट्स करा म्हटलं, तर सगळ्यांच्या आम्ही आन्सर्स दिले. आता मागचे काल आणि आजचे राहिले असतील तर बघून घेतो, पण आधीचे रिप्लाय दिलेले आहेत. सो एकदा अजेंडा बघून घेऊ आपण. अजेंडा बघा काय आहे आपला. सगळ्यात जास्त कॉलिंग जी चालू झालेली आहे सर अजेंडा. ईडब्ल्यू एस ओबीसी एस सी एस टी सर्टिफिकेटसाठी खूप मुलांचे परत कॉल्स चालू झालेत. जे की जुने मुलं आहेत त्यांना एवढा प्रॉब्लेम नाहीये, पण नवीन मुलांना तर त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. फक्त एसबीआय पीओ किंवा आयबीपीएस क्लर्क साठीच नाही म्हणते मी, इन जनरल तुमचं काय डॉक्युमेंट्स क्लिअर पाहिजे त्याच्याबद्दल चर्चा करू. त्यानंतर एनआयसीएल एओचा जो पेपर आहे आता या सॅटर्डेला, ऑलमोस्ट सगळ्यांचा सॅटर्डेलाच पेपर आहे. एकच दिवस दिलाय त्यांनी सगळ्यांना. स्लॉट्स वेगवेगळे, सेंटर वेगवेगळे, तर त्याच्याबद्दल चर्चा करू की लास्ट वीकमध्ये काय स्ट्रॅटर्जी पाहिजे. त्यानंतर आरआरबी असिस्टंट लगेच संडेला पेपर आहे, त्याची मेन्स आहे. तर त्याच्यासाठी एक 4-5 दिवस उरले, त्यासाठी काय केलं पाहिजे. त्यानंतर उरले सुरले जेवढे पण स्टुडंट्स असतील ज्यांचा एनआयसीएल आणि एसबीआय नाहीये, मला नाही वाटत असं कोणी आहे म्हणून, की ज्यांचा एनआयसीएल आणि एसबीआय नाही, सॉरी आरआरबी मेन्स. एक तर आरआरबी मेन्स असेल आणि आरआरबी मेन्स नसेल तर एनआयसीएल प्री तर आहेत सगळ्यांची, त्यामुळे सगळेजण याच कॅटेगरीत येतील. इथे कोणी उरणारच नाही. ठीक आहे. चुकून एखाद्याने इन्शुरन्सचा फॉर्म नसेल भरला तर तो इथं असेल फक्त. आणि त्याच्यासाठी मागच्या वेळेस स्टडी प्लॅन दिलेला आहे, बट स्टील त्यावर थोडासा आपण बोलू, जास्त डीपमध्ये नाही. पण मी त्याला ऑदर्स म्हटलेलं आहे, तर ऑदर स्टुडंट सगळे त्या कॅटेगरीत येऊन जातील. ठीक आहे. ऑनलाईनचे असो किंवा ऑफलाईनचे असो. त्यानंतर वर्किंग स्टुडंटसाठी मागच्या वेळेस सांगितलं होतं, खूप मुलांनी मेसेज केले की सर बरोबर सांगितलं होतं, मी चांगलं वाटलं आम्हाला ते ऐकून वगैरे. तर यावेळी पण एक 4-5 मिनिटं त्याच्यावरती बोलू. काही जणांनी मेसेज केले होते. त्यानंतर स्क्रीनशॉट आणि फीडबॅकचा एक सेक्शन आहे. याच्यात तुमच्या मॅक्झिमम डाऊट्स क्लिअर होतील. जे मुलांनी पाठवले होते मी त्यांना पर्सनली रिप्लाय तर नाही केला, बऱ्याच जणांना नाही केला, पण त्यांचे स्क्रीनशॉट इथं कव्हर केलेले आहे. त्यामुळे जर तुम्हाला मेसेजचा रिप्लाय नसेल आला माझा, तर इथं असणारच आहे. ठीक आहे. मेसेजचा म्हटलं, टेलिग्राम व्हॉट्सअप नाही बघत बरं मी. टेलिग्राम व्हॉट्सअपवर पाठवलं असेल तर एक्स्ट्रीमली सॉरी. न्यू ऑनलाईन बॅच क्या ऑफलाईन राहील त्याच्याबद्दल मुलं अपडेट्स विचारत होते. तसा उद्याच एक व्हिडिओ येणार आहे त्याच्याबद्दल. बट स्टील आता एक अनाउन्समेंट करून घेऊ, कारण भरपूर जण विकली टॉक फॉलो करतात, त्यात माहीत असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात शेवटी आपले मोटिवेशनल व्हिडिओज आणि पिक्स. ठीक आहे. जे मी दरवेळेस म्हणतो टाकायचं, पण बऱ्याच वेळेस विसरतोय. यावेळी त्याच्याबद्दल पण नावं लिहून ठेवले मी, कोणी कोणी पाठवले, त्यांचं ऍड करून घेऊ. सो मग पुढे जाऊ आपण. ठीक आहे. जायचं पुढे. हम्म. पहिला पॉईंट आजचा, ईडब्ल्यूएस ओबीसी एस सी एस टी सर्टिफिकेटचा काय इश्यू आहे काय नाही, तर याबद्दल थोडंसं क्लिअर करून घ्या. जेवढे पण जुने स्टुडंट्स आहेत तुमच्या कॉन्टॅक्टमधले, जे कोणी बँकेत लागलेले, पहिले तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. त्याच्याने कसं होईल, तुम्हाला त्यांचे सर्टिफिकेट पण मागवता येतील, बघता येतील, सगळं व्यवस्थित डिस्कशन करता येईल. बट स्टील जे नवीन स्टुडंट्स आहेत त्यांनाच हा प्रॉब्लेम येतो, जुन्या मुलांना एवढा इश्यू येत नाही. तर याच्यामध्ये कसं आहे, आता ओबीसीचं जसं असतं, आता ओबीसीचं जर तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे, तर तुम्हाला पहिले त्यांचं इन्कम सर्टिफिकेट तर काढावंच लागतं, आणि ते इन्कम सर्टिफिकेट दाखवल्यानंतर तुम्हाला सेंट्रलचं भेटतं. राईट. तर स्टेटचं सगळ्यात पहिली गोष्ट, मुलांचे एक टिपिकल मेसेज असतं, सर स्टेटचं चालेल का सेंट्रलचं. हे बघा, या गव्हर्नमेंट एक्झामसाठी सगळीकडे सेंट्रलचंच लागतं, स्टेटचं नाही चालत. ठीक आहे. तर सेंट्रलचं सर्टिफिकेट लागेल, पण सेंट्रलचं काढण्यासाठी पण तुम्हाला स्टेटचं काढूनच सेंट्रलचं काढावं लागतं. ठीक आहे. बट तुमच्याकडे सेंट्रलचं सर्टिफिकेट पाहिजे, आणि प्रत्येक वर्षी त्याला अपडेट करत राहायचं. 31 मार्च झाला की 1 एप्रिलपासून फायनान्शियल इयर चालू होतं, जे की पुढच्या 31 मार्चपर्यंत चालतं. तर एक्झाम्पल म्हणून या वर्षीचं घेऊ आपण. 1 एप्रिल 2021 पासून 31 मार्च 2022 पर्यंत हे आपलं आता एक फायनान्शियल इयर आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही जेवढ्या पण एक्झाम देणार आहे या पूर्ण कॅलेंडरमध्ये, या सगळ्यांसाठी तुम्हाला या फायनान्शियल इयरचं सर्टिफिकेट लागेल. आता असं बऱ्याच जणांचं असेल की ज्यांनी जानेवारीत सर्टिफिकेट काढलं होतं किंवा फेब्रुवारीत काढलं होतं, तर त्याची व्हॅलिडिटी फक्त 31 मार्चपर्यंतच असते. 1 एप्रिलपासून परत तुम्हाला सेपरेट काढावं लागतं, ज्याची परत पूर्ण वर्षासाठी राहते. त्यामुळे जसं ओबीसीचा आहे, फॉर्म नंबर मला वाटतं 9 नंबरचा फॉर्म आहे. ठीक आहे. फॉर्म नंबर 9 लक्षात ठेवा ओबीसी वाल्यांनी. त्याच्यामध्ये कसं असतं, तुम्हाला वेगळं सर्टिफिकेट काढायची गरज नसते, एका सर्टिफिकेटमध्ये सगळं काही इन्क्लुडेड असतं. क्रिमिलियर नॉन क्रिमिलियरचा क्लॉज पण सगळ्यात शेवटी त्यांनी दिलेला असतो. ठीक आहे. तर 9 नंबरचा फॉर्म लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या सेतू कार्यालयात जा, किंवा आपण ज्याला हे म्हणतो, मराठीमध्ये काय शब्द आहे त्याला, सेतू तर आहेच, अजून एक आहे की ह्या कार्यालयात, तिथं जा. तिथं तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं पूर्ण क्लिअर.
नाही, कलेक्टर ऑफ आपल्या इकडचा शब्द आहे. बरं ठीक आहे, जाऊ दे. एनिवे सेतू लक्षात ठेवा, सेतू पण ओके. तर तिथे तुम्हाला या सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. तर फॉर्म नंबर 9 लक्षात ठेवा ओबीसी वाल्यांनी. आता ओबीसी वाल्यांचे डाउट्स काय होते? ओबीसी वाल्यांचं असं म्हणणं होतं, की सर आमचं जे आम्ही मागच्या फेब्रुवारीत काढलेलं आहे ते यावर्षी चालणार नाही का? ते भले तुम्ही याच वर्षी काढलेलं आहे, पण 1 एप्रिलपासून वेगळं फायनान्शियल इयर असताना तर तुम्हाला परत काढावंच लागेल. आणि काही मुलांचं म्हणणं असेल, सर मी आता 6 महिन्यापूर्वी काढलं होतं. हो, पण ते 6 महिने जर का 1 एप्रिलच्या आधी झालेले असतील, तर ते मागच्या वर्षामध्ये जातं. आणि भरपूर जणांचं असं झालंय, की आरबीआयचं फायनल सिलेक्शन होऊन आरबीआयवाल्यांनी जॉइनिंग दिली नाही. एसबीआयचंही आत्ता वेटिंग लिस्टमध्ये क्लिअर झालंय, पण तरी एसबीआयवाले जॉइनिंग देत नाही. का? तर ते म्हणताय, की तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरला होता त्या वर्षाचं पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. तुमचं इन्कम सर्टिफिकेट जे असतं ना त्याच्यासाठीचं, ते तर तुम्हाला मागच्या वर्षीचंच द्यावं लागेल. कारण इन्कम तुम्ही वर्षभराचा दाखवता. आता हे वर्ष कंप्लीटच नाही झालं, तर इन्कम कसं दाखवणार आहे? तर इन्कम सर्टिफिकेट मागच्या वर्षीचंच राहील, जे की तुमच्या वडिलांचं वगैरे असेल, बरोबर? सो त्याच्यावरती ते मागच्या वर्षीच राहील. पण त्या बेसिसवरती तुम्हाला तुमचं ओबीसी सर्टिफिकेट निघतं. आणि सेम केस ईडब्ल्यूएस वाल्यांसोबत झाली. आता एसबीआयच्या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी 2020 आणि 21 असं मेन्शन केलेलं आहे इन्कम सर्टिफिकेटसाठी. ठीक आहे. मी बोलताना इन्कम सर्टिफिकेट हा शब्द बोलायचा राहून गेला होता माझ्याकडनं आणि मुलांनी तोच शब्द धरून ठेवला. तर इन्कम सर्टिफिकेट जे तुम्ही काढता ईडब्ल्यूएस वाले त्याच्यात तर 2020 आणि 21च येणार आहे मागचं वर्ष. कारण मागचं 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. त्याच्यात तुमच्या फॅमिलीचं इन्कम किती होतं हे दिसेल. बरोबर? आणि त्याच्या बेसिसवर तुम्हाला ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट भेटेल. आणि ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट पण ओबीसी सारखं एकच भेटतं. ते पण तुम्हाला काही 2-2 सर्टिफिकेट दाखवायची गरज नाहीये. पण इन्कम सर्टिफिकेट पहिले काढावं लागेल मागच्या वर्षीचं आणि मग ओबीसी सर्टिफिकेट तुम्हाला ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट घ्यावं लागेल. आणि ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट जर तुम्ही 1 एप्रिलपासून आतापर्यंत कधी काढलं असेल, कधी अप्लाय केलं असेल, तर त्याच्यावरती याच वर्षाची डेट येते. म्हणजे 2021 आणि 22. ठीक आहे. हे फायनान्शियल इयर. सो बेसिकली ओबीसी सारखंच ईडब्ल्यूएसचं असं काही फार मेजर वेगळं नाहीये. ठीक आहे. पण सगळ्यांनी 1 एप्रिलपासून जर अपडेट नसेल केलं तेवढं करून घ्या. कारण मी परत-परत सांगतोय, दरवर्षी ज्या मुलांच्या एक्झाम झालेल्या आहेत त्यांच्यानंतर अशाच कंप्लेंट येतात, की सर मी एक्झाम क्रॅक केली, इंटरव्ह्यू क्रॅक केला, फायनल सिलेक्शन झालं, पण सर्टिफिकेट नव्हतं म्हणून मला डिस्क्वालिफाय केलं. आता एस-सी, एस-टी कॅटेगरीचं पण सिमिलर त्याच्यामध्ये पण आहे. आता त्यातलं मला वाटतं एस-सीचं तर अपडेट करावंच लागतं. एस-टीचं ते म्हटले होते काही जण. सॉरी, एस-सीचा एक मुलगा मला म्हटला, की सर करायची गरज नाही. एस-टी कॅटेगरीचं तो म्हटला, हो सर करावं लागतं. मला तर वाटतं सगळ्यांनी कुठली पण कॅटेगरी असो, कुठलं पण रिझर्व्हेशनच्या अंडर असो, दरवर्षी 31 मार्च झाला, की पहिल्या जाऊन तेवढं काम करून घ्यायचं. मुलांना जाग कधी येते? एक्झाम फॉर्म भरताना किंवा एक्झाम फॉर्म भरताना पण येत. त्यांना वाटतं आपण काय करू, ज्यावेळेस फायनल सिलेक्शन होईल त्यावेळेस बघू. आता एक सिंपल सांगतो. आता आय-बी-पी-एस क्लर्कचा पेपर आहे. तुम्ही समजा फॉर्म भरून पण टाकला. ठीक आहे. आय-बी-पी-एस क्लर्कचा रिझल्ट कधी लागतो? 1 एप्रिलला. आणि 1 एप्रिलला रिझल्ट लागल्यावर जर तुम्ही सेतू कार्यालयात गेले, तर ते तुम्हाला 1 एप्रिल नंतरचं भेटेल, म्हणजे पुढच्या वर्षीचं भेटेल. या वर्षीचं भेटत नाही. आणि आता इतकं कम्प्युटराइज सगळं झालेलं आहे, डिजिटल झालेलं आहे, की तुम्हाला बॅक डेटेड काढताच येत नाही. त्यात नसतंच. मग मुलांनी किती जरी सेटिंग लावली, काही जरी केलं तरी भेटत नाही. आणि मग आलेला रिझल्ट परत जातो. त्याच्यामुळे थोडंसं जागे व्हा. सर्टिफिकेट काढून ठेवा. नो डाऊट त्याच्यामध्ये 2, 4, 5, 10 दिवस जातील तुमचे. काही जणांचे ठिकाणी जर व्यवस्थित सुविधा नसतील तर. पण ते एकदा क्लिअर करून घ्या. ते त्या गोष्टीने एकदम क्लिअर पाहिजे. सो एस-सी, एस-टीसाठी पण मी सांगितलं, की ते तुम्ही तुमचं अपडेटेड ठेवा. सेंट्रलचंच ठेवा सगळ्या ठिकाणी. परत-परत विचारू नका सर स्टेटचं का सेंट्रलचं. आणि तुमच्या कॉन्टॅक्टमधले जे पण स्टुडंट असतील सिलेक्ट झालेले त्यांच्याशी एकदा बोलून घ्या. आणि जर खूपच मेजर इश्यू असेल तुमचा, तर मग मला सांगा. मी तुम्हाला काही कॉन्टॅक्ट देतो, त्यांच्याशी बोलून घ्या. पण ते तुम्हाला काही वेगळं सांगणार नाही. जे मी सांगितलं तेच सांगणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काही जणांचं राहतं, की सर माझं स्पेलिंग मिस्टेक आहे सर्टिफिकेट्सवरती वगैरे. ठीक आहे. तर स्पेलिंग मिस्टेक्स ना मी स्क्रीनशॉटच्या सेक्शनमध्ये सगळ्यात शेवटी सांगणारच आहे. ठीक आहे. त्याच्याबद्दलचा पॉईंट. तर त्यावेळेस आपण ऐकून घेऊ. सगळ्यात शेवटी एक सेक्शन आहे याच व्हिडिओमध्ये. त्यावेळेस बघून घेऊ. कारण की ऑलरेडी एस-बी-आय पी-ओचा आणि आय-बी-पी-एस क्लर्कचा एक व्हिडिओ बनवलेला आहे. YouTubeवरती आहे तो. तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तर त्याच्यामध्ये पण हे सगळं सांगितलेलं आहे. बट स्टिल आता इथे एकदा बोललो. सो ईडब्ल्यूएस, ओबीसी, एस-सी, एस-टीचं मला वाटतं एवढंच आहे. परत ह्याच्याशी रिलेटेड पण काही स्क्रीनशॉट्स होते मुलांचे. मला एक रिमाइंडर म्हणून मी ते पण स्क्रीनशॉट पुढे स्क्रीनशॉटच्या सेक्शनमध्ये ठेवलेले आहे. जर याच्यात काही पॉईंट मिस झाला असेल, तर तो पुढे कव्हर होईलच या व्हिडिओमध्ये. पण मेजर तर एवढंच आहे, की तुम्हाला या फायनान्शियल इयरचंच लागतं दरवर्षी. सर आता काही मुलांचं असं म्हणणं राहील, की सर आय-बी-पी-एस क्लर्कमध्ये तर त्यांनी मेन्शन नाही केलेलं. बरोबर आहे, त्यांनी मेन्शन नाही केलं. पण ज्यावेळी तुमचं फायनल सिलेक्शन होतं आणि एखादी पर्टिक्युलर बँक तुम्हाला अलर्ट होते, लाइक बँक ऑफ बरोदा असो किंवा बँक ऑफ इंडिया असो, त्यावेळेस जर त्यांनी विचारलं तर. त्यामुळे सेफ साईड काढूनच ठेवा ना. एस-बी-आयने खूप क्लिअरली दिलेलं आहे. पण आता नुसतं एस-बी-आय म्हणून नाही चालत. आता पुढे आय-बी-पी-एस पी-ओ येईल या वीकमध्ये. येईलच ना आता नोटिफिकेशन. आय-बी-पी-एस पी-ओ झालं. बाकीच्या नोटिफिकेशन आल्यानंतर मग काय करणार तुम्ही? त्यामुळे काढून ठेवून द्या ते. आणि जमलं तर मग घरच्यांना थोडंसं त्याच्यात पुश करा. ते पहिले बघून घेतील. आणि तुम्ही तुमच्या कामाच्या ज्या दिवशी तुम्हाला तिथे सिग्नेचर करायला जायची त्या दिवशी जा. असं करून घ्या. ठीक आहे. चलो. सो ईडब्ल्यूएस आणि ओबीसीचा मुलांचा हाच मेजर इश्यू होता. तर ईडब्ल्यूएसचं पण एकच तुमचं प्रॉपर सर्टिफिकेट आहे सेंट्रलचं. ओबीसीचं पण एकच आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट दाखवावंच लागतं त्यांना. आणि स्टेटचं नाही लागत, सेंट्रलचंच लागतं. त्याच्यावरती डेटही दिलेली असते, इयरही दिलेलं असतं. तर ईडब्ल्यूएस वाल्यांनी लक्षात ठेवा, तुमचं जे इयर येणार त्याच्यावरती ते 2021-22 हे लिहून येईल. आणि इन्कम सर्टिफिकेटवरती जे इयर येईल ते 2020 आणि 21 येईल. कारण हे वर्ष कंप्लीटच झालेलं नाही. डन. हा एक कन्फ्युजन होतं मुलांचं. चला आता पुढे जाऊ आपण. पुढचा पॉईंट आहे सर
NICL AO प्री लास्ट वीक स्ट्रॅटर्जी. आता NICL AOच्या लास्ट वीक स्ट्रॅटर्जीमध्ये काय काय पॉईंट्स आहेत बघा. सगळ्यात पहिले तर तुम्ही इथून पुढे जर बघितलं तर आता आज सोमवारची रात्री आहे समजा या व्हिडिओसाठी, मंगळवार आहे, बुधवार आहे, गुरुवार आहे, 3 दिवस आहे, शुक्रवारी शनिवारी पेपर आहे, सॉरी शुक्रवार पण आहे, 4 दिवस आहेत. ठीक आहे. तर शनिवारी पेपर आहे, त्यामध्ये एक दिवस दसरा आलेला आहे. आय थिंक शुक्रवारी दसरा येणार आहे, राईट. तर शुक्रवारी दसरा आहे तर जास्त ठीक आहे, दसरा एन्जॉय करा तुम्ही, पण एखादी मॉक टेस्ट देऊन थोडंसं मोमेंटम कंटिन्यू ठेवा. आणि दसऱ्याच्या दिवशी रात्री मला वाटतं मी एक व्हिडिओ बनवून देईल तुमच्यासाठी, ज्यांचा पेपर आहे शनिवारी आणि ज्यांचा रविवारी आहे त्यांच्यासाठी पण. आता रात्री बनवायचा संध्याकाळी बनवायचा ते आम्ही चर्चा करून तुम्हाला सांगतो कसं काय राहील. पण आता याच्यामध्ये बघा, इथून पुढे मला वाटतं 4 दिवसामध्ये तुमची रोज मिनिमम एक तरी प्रीची टेस्ट पाहिजे, प्रीची मॉक टेस्ट एक तरी पाहिजे, कारण की एक मोमेंटम येण्यासाठी. आणि मॅक्झिमम जर एखाद्याला खूपच वेळ आहे आणि बाकीचं काही अभ्यास करायला बोर होत असेल तर मग ॲट द मोस्ट तुम्ही 2 देऊ शकता. ठीक आहे. ॲटलिस्ट मिनिमम एक मॉक टेस्ट म्हटले आणि ॲटमोस्ट 2 म्हटलेले. ठीक आहे. त्यानंतर सर दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, ऑलिव्ह बोर्डचे जे स्कोर्स येत आहे NICLचे ते जरा बेकार येत आहेत पोरांचे, आणि ते बघून मग त्यांना थोडंसं टेन्शन येतंय की सर आमची प्रीची लेवल एकदम कमी झाली की काय वगैरे. लेवल कमी नाही झालेली, त्या मॉक टेस्टची लेवल जास्त आहे, त्याचा पर्सेंटाईलही तुम्हाला खराब दिसत असेल. आणि दुसरी गोष्ट, हा इन्शुरन्सचा पेपर आहे. इन्शुरन्सचा पेपर म्हटल्यानंतर पेपर बऱ्यापैकी इझी राहतो जर तुम्ही पास्ट रेकॉर्डनुसार गेले तर. पण सांगता येत नाही, यावर्षी जर त्यांनी सरप्राईज दिलं आणि अवघड पेपर काढला तर त्याची एक रंगीत ताली म्हणून तुमची प्रॅक्टिस होती, तुम्ही असं कन्सिडर करा. ठीक आहे. पण मोस्टली तर पेपर इझी राहतो. सर लेवल कशी राहील हे मी सगळ्या वीकली टॉकमध्ये सांगितलेलं आहे की SBI ज्युनियर असोसिएटचा जो पेपर असतो त्याच्यासारखी लेवल राहील असं तुम्ही पकडून चला. SBI ज्युनियर असोसिएट, SBI क्लर्क. ठीक आहे. तर याच्या स्कोरचा जास्त लोड घेऊ नका, सगळ्यांचे स्कोर तसेच येत आहे. मला असं कोणी भेटलं नाही की जो म्हणतोय की माझ्या NICLचा स्कोर खूपच छान येतोय. मला सगळ्यांनी कंप्लेंटच केल्या होत्या म्हणून मी हा पॉईंट इथं टाकलाय. तर तुम्ही लोड घेऊ नका, पण मिनिमम एक मॉक टेस्ट चालू ठेवा. आणि ऑलिव्ह बोर्ड सोबत मग एखादी दुसरी पण देऊन बघा, जेणेकरून तुमचा थोडा कॉन्फिडन्स परत येऊन जाईल. ठीक आहे. NICL AO प्लस RRB असिस्टंट मेन्स सर आमच्या दोन्ही पण असेल, मग तरी पण आम्ही NICL AO ची प्रीची एक मॉक द्यायला पाहिजे का? हो द्यायलाच पाहिजे. कारण की बघा, तुमचा सॅटर्डेला NICL आहे आणि संडेला RRB असिस्टंट मेन्स आहे. तर RRB साठी मी पुढच्या स्लाइडवर सांगणारच आहे काय करायचंय. पण जर दोन्ही जरी असेल तरी मला वाटतं एक मॉक टेस्ट द्यायला दिवसातून 1 तास काढायला काहीच अवघड नाही, जेणेकरून तुमचं मोमेंटम कंटिन्यू राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर रिवाइज आणि अनालिसिस करायचे ऑल मॉक टेस्ट. प्रीच्या एक्झामसाठी सगळ्यात मेन NICLच्या जेवढ्या पण मॉक टेस्ट तुम्ही आतापर्यंत दिल्या त्या सगळ्या मॉक टेस्टची प्रॉपर रिव्हिजन करा. सगळे रूल्स एकदा नीट बघून घ्या. तेवढं जरी केलं तुम्ही एवढ्या वीकमध्ये तरी चालतं. कारण बघा ना, रोजची एक मॉक टेस्ट, त्याचा अनालिसिस, त्याच्यानंतर तुमचं मेन्सचं पण काही जणांचं प्रिपरेशन असेलच, तेवढा वेळ भेटणार नाही. तर बस या मॉक टेस्टचं नीट अनालिसिस जरी केलं ना तरी मोर दॅन सफिशियंट आहे. आणि ज्यांची RRBची मेन्स नाहीये, फक्त हाच पेपर आहे सॅटर्डेला, मग त्यांनी उरलेल्या वेळात काय करायचं, तर त्यांनी कंपल्सरी, यार मी हा पॉईंट इथं टाकायचं विसरलो वाटतं. हां, इथं विसरलो मी हा पॉईंट. एक मिनिट, तेच म्हटलं मी, इथं सगळ्यात मेन पॉईंट कसं काय राहिला, हा एकदम इम्पॉर्टंट पॉईंट आहे. LRचं टेलिग्राम लाईव्ह करा, कारण ज्यांचा फक्त हाच पेपर आहे त्यांच्याकडे वेळ असणारच आहे. तुमच्याकडे वेळ आहे तर याचं तुम्ही टेलिग्राम सेशन करा. आणि सर युट्यूबवरती पण घेणार आहे सर? हां, कधीपासून काय? आज 11, 13, 14, 15 3 दिवस घेतील सर तुम्हाला एक्झामच्या अगोदर. 16ला पेपर आहे ना, तर हे युट्यूबवरती पण राहील आणि टेलिग्रामवरती तर आहेच. ठीक आहे. तर हे एवढं करायच्यातच दिवस जाईल. एक मॉक टेस्ट, त्याचा अनालिसिस, आणि मग उरलेल्या याच्यामध्ये जेवढे तुम्ही मॉक टेस्ट दिले त्याचं अनालिसिस. ठीक आहे. एवढं केलं तर सफिशियंट आहे. हा पॉईंट चुकून राहून गेला होता. डन. बाकी थोडंसं आरामात सांगितलं मी, जे डायरेक्ट या पॉईंट्सला आले असतील, थोडी तब्येत खराब आहे त्यामुळे एकदम शांततेत चाललेले, जास्त ओढून नाही चालू आहे. हे तेवढं मॅनेज करा. मग NICL AOचं झालं. बाकी मुलांचं हेच म्हणणं, सर पेपरची स्ट्रॅटेजी काय ठेवू, पेपरची लेवल कशी राहील. तर एक दिवस अगोदर आम्ही सेशन घेणारच आहे तुमच्यासाठी. एक तर रेकॉर्डेड टाकून देऊ किंवा लाईव्ह घेऊ, मोस्टली तर लाईव्ह घेऊ. तर काही काळजी नका करू, त्यावेळेस आपण भेटून चर्चा करू. सध्या फक्त एवढं फॉलो करा, जास्त लोड घेऊ नका. ठीक आहे. द्यायचं सर पुढे. RRB असिस्टंट मेन्स. RRB असिस्टंट मेन्ससाठी काय, ॲटलिस्ट एक मॉक टेस्ट आणि ॲटमोस्ट 2 मॉक टेस्ट. ठीक आहे. पण एक मिनिट नीट समजून घ्या, इथे पण मी तेच लिहिलं होतं, पण हे डेलीचं होतं बरं का, डेली होतं हे, डेली. हे रोज तुम्हाला एक मॉक टेस्ट किंवा जास्तीत जास्त 2 द्यायचे आहेत NICL साठी. हे डेलीचं होतं आणि हे वीकली. आता वीकली म्हणजे तुमच्याकडे एवढ्या वीकमध्ये जेवढा वेळ उरलेला आहे, काय संडेला पेपर आहे ना, 4-5 दिवस आहेत, तसे 5 दिवस म्हणायला आहे फक्त. पण हे बघा, संडेला पेपर आहे, हा मंडे तर गेला, सॅटर्डेला तर NICL आहे, फ्रायडेला NICL आणि दसरा असल्यामुळे जास्त होणार नाही. तर गुरुवार, बुधवार आणि मंगळवार 3च दिवस उरलेले. त्यामुळे मला वाटते 3 दिवसात चुपचाप एकच मॉक टेस्ट द्या, प्रॉपर व्यवस्थित
फुल लेंथ आपापल्या स्ट्रॅटर्जीने जी आपण ठरवलेली आहे, किंवा काही जणांनी आज दिली असेल तर उद्याचा ब्रेक घेऊन एक परवा देऊन टाका, जास्तीत जास्त 2 समजा. ही स्ट्रॅटर्जी मी सगळी मागच्या वीकमध्ये डिस्कस केलेली आहे RRB असिस्टंटची डिटेलमध्ये. आणि जर कोणाला कळत नसेल की सर स्ट्रॅटर्जी 2-3 कोणकोणत्या आहेत, तर RRB मेन्सच्या आधी आम्ही एक सेशन घेतलं होतं. 25 तारखेला RRB मेन्स होती POची, RRB PO मेन्स होती. तर 24 तारखेला एक सेशन घेतलं होतं. त्याच्यामध्ये 2-3 स्ट्रॅटर्जीज सांगितल्या होत्या की पहिले कोणते सेक्शन घेतले पाहिजे, कोणते. कोणी नसेल बघितलं तर युट्यूबवर तो व्हिडिओ आहे अवेलेबल. 24 सप्टेंबरच्या डेटला एक्झाम अनालिसिस आणि स्ट्रॅटर्जीमध्ये जायचं एक प्लेलिस्ट आहे आपल्या याच्यात, त्यात तुम्हाला सापडून जाईल. तर त्या हिशोबाने मला वाटतं टाइम मॅनेजमेंटचा विचार करून द्या. कॉन टेलरची अॅक्युरसी वगैरे तर ठेवलीच पाहिजे. हे सगळं तुम्हाला माहिती आहे, मागच्या वेळेस पण बोलणं झालेलं आहे आपलं. हे फक्त आता अपडेट आहे की करायचं काय काय. त्यानंतर LR कॉन्ट आणि इंग्लिशचं टेलिग्राम लाईव्ह सेशन मिस नका करू लास्ट वीकमध्ये, कारण टेलिग्राम लाईव्हने तुम्हाला ते मोमेंटम भेटत राहील, प्रेशर हँडलिंग कळत राहील. जर तुम्ही आता ते सोडून दिलं आणि काहीच असं टचमध्ये नसले कोणत्या, फक्तच मॉक टेस्ट अनालिसिस केली, तर परत तेवढी इम्प्रूव्हमेंट नाही होणार. त्यामुळे एक कुठलं तरी असं सेशन कंटिन्यू ठेवा, तर मिस नका करू ते, ठीक आहे. त्यामुळे तो पॉईंट महत्त्वाचा आहे. त्यानंतर रिवाईज करा, डिस्कशन करा GA आणि कम्प्युटरचा आता लास्ट वीकमध्ये. तर आता आम्ही नवीन के वाचू का? मला नाही वाटत नवीन के वाचायची गरज आहे. GAचं तर इथपर्यंतचं नॉलेज सफिशियंट आहे. तर पेपर 17ला आहे ना, तर एक 4-5 तारखेपर्यंतचा न्यूज फार तर फार विचारतील. शॉकिंगली म्हणा किंवा सरप्राइझिंगली म्हणा, SBI ज्युनियर असोसिएट आणि RRB PO मध्ये GK जे आहे ते थोडंसं जुनं विचारलं होतं. तर मुलं म्हणत होते लगेच आम्ही आता मागचं GK करू का? त्याला तेवढा वेळ नाही आपल्याला करायला. तुम्ही जे केलेले तेच करा. हा पेपर थोडासा नंतर आहे, तर कदाचित याच्यात तरी थोडंसं लेटेस्ट विचारतील अशी आपण अपेक्षा ठेवू. ठीक आहे. आता जे ऑलिम्पिक्स वगैरे जास्त विचारलं नव्हतं मागच्या पेपर्सला, तर या पेपरला विचारतील. तसं एक SBIला एक क्वेश्चन विचारला होता नीरज चोप्राचा, जॅव्हेलिनचा मिनिमम वेट. आता थोडे जास्त विचारतील अशी अपेक्षा ठेवू. किंवा तुम्हाला आता एक जास्त मला वाटतंय याच्यावरती पण बघा, नोबेल प्राईजवरती. तसं नोबेल प्राईज आत्ताच आलंय म्हणा, इतकं लेटेस्ट विचारतील का? पण करून ठेवा. आपल्या चॅनलवरती पण उद्या एक नोबेलचं एकच पोस्टर येईल, त्याच्यामध्ये सगळे अवॉर्ड्स कव्हर झालेले असतील, ते बघून घ्या. पण आता मान्य आहे की लास्ट वीकमध्ये ना तुम्ही डिस्कशन जास्त केलं पाहिजे. आणि डिस्कशनला जर कोणी फ्रेंड्स नसतील, कोणी ग्रुप नसेल तुमचा, तर मग तुम्ही क्विजेसवरती फोकस करा. क्विज कुठे गेलं हे इथे, हां, मोस्ट इम्पॉर्टंट क्विजेस. GA आणि कम्प्युटरच्या क्विजेस द्या. याच्याने थोडा एक कॉन्फिडन्स पण वाढतो, एक रिव्हिजन पण चांगली होते. एकटं करण्यापेक्षा याच्यात हे दरवेळेस मुलांचं म्हणणं असतं. क्विजेस कोणत्या दिवसात कुठल्या पण द्या. बँकर्स अड्डा, ऑलिव्ह बोर्ड, ग्रेड अप, ज्या पाहिजे तर तुम्ही क्विजेस देऊ शकता. किंवा आपलं SSA, CA आणि GA नावाचं एक चॅनल आहे, ठीक आहे. ते जरी केलं ना तरी चालेल. हे बघा, SSA, CA आणि CK नावाचं हे जरी केलं ना तरी सफिशियंट आहे. याच्यावरती पण भरपूर भरपूर क्विजेस चालतात, बऱ्याच गोष्टी चालू असतात. तेवढे केलं तरी जमतं. त्याच्यानंतर रिवाईज आणि अनालिसिस करा आतापर्यंतच्या सगळ्या मॉक टेस्ट. आता सर कोणत्या? आता RRB असिस्टंट मेन्सच्या तुम्ही 3-4 तरी मेन्सच्या मॉक टेस्ट दिल्या असतील, आणि त्यातल्या काही मॉक टेस्टमध्ये कुठेतरी पझल अडकला असेल, कुठेतरी DI अडकला असेल, कुठेतरी टाइम मॅनेजमेंट जमलं नसेल, तर त्याला एकदा थोडंसं फक्त रिवाईज करा. कोणकोणते पझल्स अडकले होते, कोणते वर्ड प्रॉब्लेम अडकले होते, कुठल्या वर्डचा मिनिंग नव्हता आठवत इंग्लिशमध्ये. कधी कधी होतं असं, सोपं सोपं असतं पण नाही आठवत. आता अँग्युश नावाचा वर्ड होता आम्हाला SBI ज्युनियर असोसिएट सेकंड शिफ्टला, त्या मोमेंटला नाही आठवलं. मग ह्याला थोडंसं रिवाईज करा, त्याच्याने कॉन्फिडन्स परत येईल आणि एक चांगली रिव्हिजन होते. तर ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं केल्या पाहिजे RRB असिस्टंट मेन्सवाल्यांनी. दुसरं काही करायला नको याच्या व्यतिरिक्त, ठीक आहे. जायचं सर पुढे. काय डाऊट्स राहिले तर कमेंट बॉक्समध्ये टाका. आज थोडं तब्येत डाऊन असल्यामुळे एकदम स्लो शांततेत चाललेलं आहे, जास्त एक्सटेंड नाही करत आहे त्याला, ठीक आहे. कोणी डायरेक्ट आला असेल त्यांना माहीत नसेल म्हणून मी अपॉइंट परत बोललो. स्टडी प्लॅन फॉर अदर्स. आता स्टडी प्लॅन फॉर अदर्स एकदम सगळ्यात सोपं होतं याच्यामध्ये. यात मी विचार करत होतो यांना काय सांगायचं, पण हा विचार केला की मागच्या वेळेस काय सांगितलं होतं. तर मागच्या वेळी एकदम हा जो वीकली टॉक होता 81 नंबरचा 4 तारखेचा, याच्यामध्ये सब्जेक्ट वाईज पूर्ण शेड्यूल दिलेलं आहे तुम्हाला. सब्जेक्ट वाईज शेड्यूल दिलेलं आहे, ऑलरेडी दिलेलं आहे. आणि आता कसं आहे ना, तुमच्यापैकी 90% मुलांचा इन्शुरन्सचा पेपर असणारच आहे सॅटर्डेला. काही जणांचा RRBचा पेपर आहे संडेला, ठीक आहे. आणि मग आता हे जर शनिवार रविवारचा इन्शुरन्स आणि RRBचा पेपर झाला की मुलं सगळे एकदम फोकस करतील आता पुढच्या एक्झाम्सवर. आणि पुढच्या एक्झाम्स कोणत्या आहे? एकतर SBI PO राहील, किंवा IBPS क्लर्क राहील, किंवा IBPS PO पण येऊ शकते, राईट. तर मग त्यावेळी खूप मुलांचं असं राहील डोक्यात की आता आम्ही कुठल्या याच्यावरती करू. तर मला असं वाटतं की एक वीक आहे आणि क्राऊड पण कमी आहे. ऑदर्समध्ये ह्या कॅटेगरीत खूप कमी क्राऊड आहे. मॅक्झिमम क्राऊड सगळी या कॅटेगरीत असणार आहे. NICL, OPRI सगळ्यांचाच पेपर असणार इथे. तर तुम्ही हेच करा. आणि काही कमी क्राऊड असेल त्यांनी मागच्या वीकमध्ये जे सांगितलं तेवढं शिस्तीत फॉलो करा, ठीक आहे. खूप खूप छान सांगितलेलं आहे. कदाचित पुढच्या सोमवारी पण यालाच सांगावं लागेल आम्हाला. आम्ही बघू पहिले काही फीडबॅक आहे का, आणि त्यानुसार आपण चेंजेस करू. तुम्ही काय म्हणता सर? ओके ओके, हां हां. RBI असिस्टंट पण येऊ शकते, सरांचं तेच म्हणणं आहे. तर त्यासाठी सगळ्यांसाठी सब्जेक्ट वाईज पूर्ण प्लॅन इथं दिलेला आहे. तर बस हा वीकली डॉक नंबर 81
हे युट्यूबवरती प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये पण आम्ही त्याची लिंक देऊन टाकू. बस तेवढं जरी केलं तरी चालतं. या 4-5 दिवसांसाठी काही वेगळं नका करू या मुलांनी. आणि एकदा NICL आणि RRB झालं की मग आपण परत पुढच्या याच्यावरती प्रॉपर मग किती दिवस उरत आहे, कसं करायला पाहिजे ते बघू. आणि मग याच्यात पण मी ऑलरेडी त्यांना हे सांगितलेलं आहे, की तुम्ही बेसिक पहिले स्टार्ट करून एक कॉन्फिडन्स गेन करा. त्यात प्रॉपर प्लॅनिंग आहे. आणि मग आठवड्याभरानंतर ज्यावेळेस पुढचा वीकली टॉक राहील, त्यावेळेस तुम्ही कमेंट करून सांगा किंवा मेसेज करून सांगा किंवा कॉल करून सांगा मला, की सर आता आमचं इतकं झालेलं आहे. आता आम्ही पुढचं कसं करू? मग ते सगळे अपडेट्स आपण पुढच्या याच्यामध्ये कव्हर करू. क्लिअर? तर सगळे मेन क्राउड तर तिकडेच होती. उरलेली क्राउडसाठी हे होतं. आणि त्याच्यानंतर काय आपली उरलेली क्राउड असते ती म्हणजे स्टडी प्लॅन. सर पुढचा पॉईंट आहे. स्टडी प्लॅन फॉर वर्किंग आणि जॉब स्टुडंटसाठी. आता याच्यासाठी बघा, NICL AO साठी तर खूप डिटेलमध्ये मागच्या वेळेस सांगितलं. आणि जे पण जॉब करणारे मुलं होते त्यांनी ते 5च मिनिटं बघितले पण ते खुश झाले, की सर एकदम परफेक्ट आहे. आता काय करू आम्ही SBI साठी? आता SBI साठी मला वाटतं की हे तुम्ही फॉलो करा. जे जॉब करणारे आहेत आणि वर्किंग आहेत. आता जॉब करणारे मुलं कसे आहेत, 4 ते 5 तास काढू शकतात दिवसभरातनं. खूप झाले. खूप म्हणजे 5 तास पण मी खूप सांगतोय. तसे तर 3-4च तास भेटतील बिचाऱ्यांना. पण थोडा आता एक आहे बाबा आपल्याला SBI PO काढायची, जर थोडी मेहनत करायची तर एक 5 तासाचं शेड्यूल काढा. त्याच्यामध्ये कुठेतरी एक 3 तास सकाळी आणि 2 तास संध्याकाळी असं काहीतरी ट्राय करा तुम्ही. मग सकाळचा फ्रेश मूड थोडासा ठेवा. जर एखादा जागणारा असेल तर मग रात्रीचा वेळ तुम्ही अभ्यास करू शकता. पण कसं आहे आता जॉबला जाताय तर 9चा टायमिंग तर फिक्स आहे. 7-8ला तर उठावंच लागेल तुम्हाला. सो त्या हिशोबाने मला असं वाटतं की एक शेड्यूल आहे. तर जर सकाळी अभ्यास करताय ना तर थोडंसं एक 6 वाजेपासून जरी ट्राय करा. कसं आता बघा याच्यात रेग्युलर एक मॉक टेस्ट मला वाटतं द्यायला पाहिजे मॉर्निंगमध्ये. सर मॉक टेस्टच का बरं? हे बघा जे पण जॉब करणारे मुलं आहेत किंवा कुठले का स्टुडंट असणार, जर तुम्हाला कमी वेळामध्ये जास्त कव्हर करायचं असेल तर मॉक टेस्ट हे सगळ्यात बेस्ट सोल्युशन आहे तुमच्यासाठी. कारण 1 तासाचा पेपर आहे, त्यात 3-3 सब्जेक्ट्स कव्हर होता आणि सगळा सिलेबस कव्हर होता. त्याच्यानंतर त्याच्या अनालिसिसमध्ये पण तर सगळी रिव्हिजन होते. त्यामुळे मॉक टेस्ट सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला, जे कमी वेळात जास्तीत जास्त कव्हर करेल. तुम्ही आता टॉपिक वाईज वगैरे तर नाही करू शकत, की चला मी आता प्रॉफिट अँड लॉसला रिवाइज करतो. आणि तुम्ही ऑलरेडी सगळेजण बँकेत काम करताय. आता हे जे वर्किंग आहेत हे म्हणजे एक तर कोणी LIC मध्ये असेल, कोणी EPFO मध्ये असेल, कोणी RBI साठी ट्राय करतंय, कोणी SBI PO साठी ट्राय करतंय, ऑलरेडी SBI मध्ये असेल. हे सगळे गव्हर्नमेंट जॉबला आहेत ऑलरेडी. यांना सगळ्यांना हे टॉपिक्स माहिती आहे. आता तुम्ही मॉक टेस्ट मला वाटतं एक असा ऑप्शन आहे जे तुम्हाला लवकरात लवकर वरती घेऊन येईल. तर मॉक टेस्ट एक रोज द्या, सवय लावा. मग त्यात वेगवेगळी व्हरायटी ठेवा. SBI PO जरी असेल तर IBPS क्लर्कची पण द्या, कधी कधी IBPS PO ची द्या, कधी RBI असिस्टंटची द्या. वेगवेगळे ठेवा आणि वेगवेगळे सोर्सेस पण ठेवा. ऑलिबोर्ड तर एक पक्का असणारच आहे याच्यातले. जेवढे वर्किंग आहे त्यांच्याकडे 90% मुलांकडे ऑलिबोर्डच असेल. आणि उरलेल्यांनी मग थोडंसं एक ऑलिबोर्ड ट्राय करा किंवा ऑलिबोर्ड सोबत अजून दुसरं कुठलं तरी एखादं पॅक ट्राय करा ऑल्टरनेटली. आणि मग कधी मध्ये इच्छा झालीच तर फक्त वर्ड प्रॉब्लेम ट्राय करून बघायच्या मॉकमध्ये. कधी इच्छा झालीच तर फक्त पझल्सच ट्राय करायचे मॉकमध्ये. ठीक आहे, असे एक्सपेरिमेंट्स करत राहा. टिपिकल पॅटर्न नका देऊ, जेणेकरून तुम्हाला थोडी अजून व्हरायटी भेटेल आणि एक कॉम्पिटिशन पण राहील, एक चॅलेंज पण राहते, की अरे आज मी फक्त पझल करतोय किंवा करते, किती जमतंय. तर 1 तास मला वाटतं रोज एवढं करायला पाहिजे कंपल्सरी. खूपच झालं सर रोजचं जर 6-6 मॉक कसं देणार आम्ही वीकली, तर मग एक 4 तरी द्या तुम्ही. ठीक आहे, 2 दिवस द्या, मग 1 दिवस ब्रेक घ्या, परत 2 दिवस, 1 दिवस ब्रेक, असं केलं तरी चालतं. ठीक आहे. सो मॉक टेस्ट रोज. त्यानंतर डेली GA आणि इंग्लिश ह्या 2 गोष्टी अशा लागतील तुम्हाला. तर बँकेत असल्यामुळे तुमचं थोडंसं मेल वगैरे करणं, हे ते थोडंसं वाचणं, त्या इंग्लिशचा इतका इश्यू नाही मुलांना. आणि जे मुलं बँकेत लागलेले मोस्टली सगळ्यांची इंग्लिश चांगलीच असते. कारण विदाऊट चांगली इंग्लिश तुमचं सिलेक्शन होणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे आजच्या डेटला, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे त्या मुलांची इंग्लिश तेवढी फक्त एक फ्लो राहायला पाहिजे. म्हणून न्यूजपेपर वाचत जा, एडिटोरियल वगैरे. ते तर कसं वाचायचं काय वाचायचं तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्ही सगळे तिकडे आहात, तुम्हाला सगळ्या स्टडी प्लॅन माहिती आहे. फक्त मुलांचं एवढं म्हणणं होतं अभ्यास कसा करायचा हे माहिती आहे, पण काय करायचं तेवढं सांगा. तर काय करायचं तर मला वाटतं इंग्लिशची रीडिंग चालू ठेवा तुम्ही. मग तुम्ही ॲपमधनं करा किंवा न्यूजपेपर वाचा प्रॉपर कसं करायचं बघा, किंवा बँकेतही पेपर येत असेल तसं वाचा. ठीक आहे. असं एक जुना स्टुडंट होता, ते बँकेतला पेपर घेऊन यायचं इंग्लिश पेपर. त्यांनी रूमवरनं चालू तो 1 दिवस लेट वाचायचा. आता तेवढं चिंधी पाना करूया तुम्ही, बँकेत आहे तुमच्याकडे ऑलरेडी आता आहे, सॅलरी बिलरी भेटते तुम्हाला, तेवढं करा तुम्ही सांभाळा फक्त. डेली GA. ठीक आहे. जनरल अवेअरनेस ते एक मात्र वाचावं लागेल. GAचा इम्पॉर्टन्स किती आहे हे तुमच्यापेक्षा चांगलं कोणाला माहित नाही, कारण तुम्ही आता सिलेक्ट झालेले, तुम्हाला माहिती आहे की तोच एक क्रुशियल पॉईंट असतो जिथे हे जे पोरं प्रिपेअर करत असेल ते तुम्हाला तिथं मागे टाकू शकता. बँकिंगचं नॉलेज तर आहेच तुम्हाला तिकडचं, त्याला एवढं टर्मिनॉलॉजीची गरज नाही, पण हे मात्र गरजेचं राहील. तर डेली याच्यामध्ये बघा 1.5 तास सांगितलेलं आहे मॉर्निंगला. तर हे 1.5 आणि एक असे 2.5 तास सकाळी आणि 2.5 तास संध्याकाळी असा माझा प्लॅन होता. तर एवढं बघा यार, तुम्ही जमलं तर थोडा वेळ काढाच. तर तुम्हाला खरंच SBI PO वगैरे बनण्याची अपेक्षा असेल तर. पण सर SBI PO एवढूच याच्यावर होईल का? हे फक्त वीकचा प्लॅनिंग आहे. आता हा वीकचा प्लॅन केल्यानंतर तुम्ही फीडबॅक द्या. तुम्हाला कसं वाटतंय, काय तुम्हाला किती जमतंय, किती नाही. मग तुमच्या फीडबॅकनुसार आपण याला हळू-हळू, थोडं-थोडं चेंज करू. ठीक आहे. सध्या फक्त प्रीच्याच मॉक टेस्ट, अजून मेन्सच्या नाही आहे. सध्या प्रीच्या करा, नंतर हळू मेन्सच्या चालू करू. हे सध्या मी प्रीच्याच मॉक टेस्ट बोलला 1 तास म्हणजे. पण आता या मॉक टेस्टचं इथं अॅनालिसिस होईल. अॅनालिसिस किती गरजेचं आहे हे पण तुम्हाला माहिती आहे. तर 1 तास अॅनालिसिस नाईटला. सर 1च तास का? तसं तर अॅनालिसिस करायला 3-4 तास लागतात समजा. पण डिपेंड करतं, कारण आता तुम्ही बँकेत गेलेले आहात, तर त्यामुळे तुम्हाला
अनालिसिसचा पार्ट बऱ्यापैकी डिटेल माहिती आहे, तुम्हाला इतका वेळ नाही लागणार. जर न्यू कमर असेल तर 3-4 तास तर आरामात लागतात. ठीक आहे. आता एक बँकेत गेलेला SBI PO आहे आपला, ज्याचा मागच्या काही एक 8-10 दिवसापूर्वी क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फ 41 नंबरचा आला होता. मयूर जाधव म्हणून त्याचं नाव आहे. तर त्यांनी ते सांगितलं होतं की पहिलं ज्यावेळेस मी मॉक टेस्ट दिली ना म्हणे, मला 6 ते 7 तास लागले होते म्हणे पहिल्या मॉक टेस्टचा अनालिसिस करायला. इतका वेळ लागायचा म्हणे. आणि नंतर एक अनालिसिसचा आपला एक व्हिडिओ पण YouTubeवर 25 एप्रिलचा. त्याच्यामध्ये मग त्याला लक्षात आलं की नाही अनालिसिस अशा पद्धतीने करायचं. तर मग थोडंसं लवकर पण करता आलं. तसं मला वाटतं की तुम्हाला पण तेवढं माहिती असेल. आलाय का त्याचा फोटो? एक मिनिट. सरांनी आणलंय बघा. हे बघा आहे. हे नक्की बघा. SBI POच आहे आणि तुम्ही मला विचारलं पण SBI PO साठी. म्हणून मला वाटतं याचा व्हिडिओ बघा. तुम्हाला खूप एक इन्स्पिरेशन भेटेल. याच्या व्हिडिओतले काही पॉइंट्स खरंच खूप म्हणजे एकदम वेगळे करणार आहेत बाकीच्यांपेक्षा. कारण की त्यांनी तो 80-20 पॅटर्न फॉलो केला होता. जो की मला माहित नाही मी मागच्या वीक टॉकमध्ये बोललो होतो की नाही. पण जॉबवाल्यांसाठी बोलून देतो आणि पुढे पण बोलतो मी स्क्रीनशॉटमध्ये. हा पॉइंट खूप भारी आहे. सर मला आठवण द्या आपण तिथे पण सांगायचा. काय पॉइंट आहे 80-20 म्हणजे फिश बॉन्ड डायग्राम. फिश बॉन्ड डायग्राम सगळ्यांना ग्रॅज्युएशनला कुठे ना कुठे असेल बघा. इंजिनिअरिंगला तर असतेच. फिश बॉन्ड डायग्राम. म्हणजे फिशचा एवढा 80% मोठा पार्ट असतो खाली शेवटी असे शेपूट असते फक्त 20%. त्याची डायग्राम जी काढली तर हे 80-20 पॅटर्न हा खूप इंडस्ट्रीत पण हा पॅटर्न फॉलो केला जातो. खूप 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 ठिकाणी. आणि जगात पण असं सांगितलं जातं. बऱ्याच ठिकाणी असते. कसं की त्याला 80-20ला कधी-कधी 90-10 पण करतात. कधी 95-5 पण करतात, की जगातले जे 5% लोक आहेत, त्यांच्याकडे 90% लोकांनी एवढी संपत्ती आहे. किंवा जगातले जे असं उलटं पण असं पण केलं जातं. ह्याच्यानुसार पण, टायमिंगनुसार पण. तर त्यांनी त्याला कसं रिलेट केलं होतं, त्याचं असं म्हणणं होतं, की मी त्या 80-20 पॅटर्नला असं फॉलो करत होतो म्हणे, की माझा दिवसभरातला जो 20% वेळ आहे, त्याच्यामध्ये मी माझा 80% काम करून घेईन. नीट ऐका. म्हणजे कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास पहिले करून गेला आणि उरलेला पार्ट गेला तर गेला. त्याचं असं म्हणणं होतं, की मी एक 2.5 ते 3 तास सकाळी वेळ द्यायचो म्हणे स्वतःला. कारण उन्हाळ्याचे दिवस होते लॉकडाऊनचे आणि त्याला ते शेतात काम वगैरे पण करावं लागायचं. म्हणजे त्याला काही असा फोर्स नव्हता. पण त्याचे वडील काम करायचे. त्याला असं वाटत होतं, की आपल्याला बोलत नाही, पण आपण जायला पाहिजे. मग त्याच्या डोक्यात एक होतं, की जर समजा मला दिवसभरात काही शेतात जावं लागलं किंवा कुठे काम आलं दिवसभराचं, तर मी कसं मॅनेज करेल? तर तो सकाळी 2.5-3 तास अभ्यास करायचा. पण 2.5-3 तास अभ्यासामध्येच 80% तरी अभ्यास करून घ्यायचा. कसा? तर तो रोजच्या रोज जीकेचा अभ्यास तर कंपल्सरी होता करणं. कारण रोजच्या रोज जीकेचे जे काही व्हिडिओ जायचे वगैरे PDF ते जे काही तुम्ही मटेरियल वापरत असाल, तर अर्धा पाऊण तास त्याला देऊन टाकायचा. रोज DI जे असतात हायर लेव्हलचे. आता SBI PO म्हटल्यानंतर तर हायर लेव्हलच करावं लागेल तुम्हाला. तर 4-5 DI रोजचे. 4-5 पझल्स अवघड आणि इंग्लिशचा एखादा RC किंवा त्याच्यासोबत एखादा काहीतरी दुसरा कनेक्टरवाला पार्ट किंवा कुठला तरी पार्ट. असं तो प्रत्येक सब्जेक्टचं थोडं-थोडं पण महत्त्वाचं जे SBI POला लागेल. कारण प्रीचा तर अभ्यास झालेला होता समजा बऱ्यापैकी त्याचा. तर तो त्याचं असं म्हणणं होतं, की 2.5-3 तासातच मी दिवसभराचा इतका महत्त्वाचा अभ्यास करून घ्यायचो, की नंतर दिवसभरात काही काम आलं, वेळ नाही जरी भेटला तर काही रिग्रेट नव्हतं होत. तसं मला वाटतं, की तुमच्याकडे वेळ कमी आहे ना, पण तुम्ही या वेळामध्ये सगळ्या गोष्टी अशा तंतोतंत करा, की तुम्हाला गरज नाही पडणार. कारण बघा ना, जर तुम्ही मॉक टेस्ट देताय म्हणजे तुमचा सगळा एरिया तसा कव्हर होतोय. त्याच्या अॅनालिसिसमध्ये अजून तुमच्या चुकाही कळताय. जीके आणि इंग्लिशचं फक्त रीडिंग करून ते पॉइंट्स काढायचे आहेत तुम्हाला. आणि कॉन्ट एलर हा पॉइंट एक्सप्लेन करायचा राहिला. त्याला मी 1.5 तास दिला होता बाय द वे. कॉन्ट एलर अल्टरनेटली प्रॅक्टिस. आता हे सगळे जेवढे पण बँकेत मुलं लागलेले आहेत, जे हा पार्ट बघताय, त्या सगळ्यांना आपलं टेलिग्राम कॉन्ट एलर लाईव्ह सेशन तर माहितीच आहे. बस त्याच्यावरनं एक दिवस कॉन्टचे क्वेश्चन सॉल्व्ह करा. दुसऱ्या दिवशी लॉजिकचे करा. कारण तुम्हाला आता असं होईल, की सर आम्ही स्टडी मटेरियल कोणतं वापरू? तुम्हाला कुठे वेळ आहे स्टडी मटेरियल इकडे-तिकडे बघायला? तर कॉन्ट एलरचं आपलं टेलिग्राम लाईव्ह सेशन आहे. त्याच्यावरनं घ्या किंवा YouTubeची प्लेलिस्ट आहे आपली. ती जरी पहिल्यापासून चालू केली 70 व्हिडिओज झालेले आहे. खूप क्वालिटी क्वेश्चन्स आहे मॅथ्सचे त्यात. तेवढं जरी केलं तरी सफिशियंट आहे. सर आम्ही ऑलरेडी केलेलं होतं सिलेक्शन व्हायच्या आधी. पण तुम्हाला आज जरी तो क्वेश्चन दिला तर कदाचित येणार नाही. कारण तुमचा ब्रेक तेवढा पडलेला आहे. तर तेच रिवाईज करा. काही बिघडत नाही. कारण त्यात क्वालिटी क्वेश्चन्स तुम्हाला असं रिग्रेट नाही होणार, की यार उगाच डोकं लावलं मी आला तर हा तर क्वेश्चन वेग होता समजा, वेळ गेल्याचा. तसं होणार नाही. त्यामुळे तेवढं एक करा आणि ते पण अल्टरनेटली करा. मी तर अल्टरनेटली लिहिलंय बघा. कारण रोज 1.5 तास देणं पॉसिबल नाही दोन्हींना. तर एक दिवस कॉन्ट, एक दिवस लॉजिक, एक दिवस कॉन्ट, एक दिवस लॉजिक असं केलं तरी चालतं. एवढा मला वाटतं पोर्शन चांगला कव्हर होऊ शकतो तुमचा SBI POसाठी, वर्किंग मेंबरसाठी. आणि बघा आता वर्किंग मेंबर्सनी टोटल काढलं तर 4 ते 5 तासाचा अभ्यास आहे. पण 4-5 तासात तुमचा पूर्ण सब्जेक्टला टच होऊन जातोय. आणि ऑन द कॉन्ट्ररी जे रेग्युलर मुलं प्रिपेअर करणार आहेत ते 12-12, 13-13 तास अभ्यास करताय. तरी बोंब मारताय की सर आम्हाला वेळ नाही भेटत. तर त्या मानाने तुमचं होऊ शकतं जर तुम्ही थोडं स्मार्टली केलं तर. आणि स्वतःला बॅक करा जॉब करणाऱ्यांनी, की तुम्ही एवढ्या कॉम्पिटिशनमधनं आता सिलेक्ट झालेले आहे. तुम्हाला अजून एखादी एक्झाम द्यायची मोठी. तर तुम्हाला बरंच नॉलेज आहे. तुम्ही फक्त तुमचा एक्सपिरियन्स प्रॉपरली वापरला पाहिजे. तसं धोनीने काल एक्सपिरियन्स वापरला ना 6 बॉल 18 रन. ठीक आहे. तसं काहीतरी करता येईल. चलो सर जायचं पुढे. स्क्रीनशॉट्स, फीडबॅक्स. एकच मिनिट आता फीडबॅक कोणत्या साईडला आहे तर मी थोडं इकडं होऊन जातो. ओके. तर पहिला कोणता आहे मला सांगा. पहिला स्क्रीनशॉट आत्ताच सांगितला बघा. वर्किंग कॅन्डिडेटसाठी SBI POचा स्टडी प्लॅन सांगा. जस्ट सांगितलं आता याच्या अगोदरच्या स्लाइडला सांगितलं. त्यानंतर IDBI PGDF डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बद्दल सर बोलायचं होतं. आता
ज्यांचं IDBI नाहीये त्यांनी पण ऐका हा पॉईंट. याचं असं म्हणणं आहे की माझ्या पर्सेंटेजमध्ये थोडासा डिफरन्स येतोय. मी पर्सेंटेज जे काढले, जे फॉर्म भरताना, ते मी फक्त फिल केले. फर्स्ट इयरचे मार्क्स टाकले, सेकंड इयरचे टाकले, थर्ड इयरचे टाकले, फोर्थ इयरचे टाकले. IDBIच्या फॉर्ममध्ये तसं होतं की तुम्हाला मार्क्स टाकायचे होते आणि ते ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होत होते. आणि पण तुमच्या डिग्रीवरती मात्र वेगळे दिलेले पर्सेंटेज. ठीक आहे. कारण डिग्रीवरती काही जणांच्या याच्यात फायनल इयरचे असतात, काही जणांच्या शेवटच्या 2 वर्षांचे असतात. ठीक आहे. काहींच्या याच्यावर फक्त फायनल सेमिस्टरचे असतात. ठीक आहे. काही ना काही अशी गडबड राहते. त्यामुळे त्याचं म्हणणं तर ते मिसमॅच होतं. त्याचं काहीच काळजी नका करू. हे काहीच मोठा इश्यू नाही हा. याच्यासाठी तुम्हाला कुठला ॲफिडेव्हिट पण करायची गरज नाही आहे. तर ज्यांनी कोणी हा मेसेज केला किंवा ज्यांनी कोणी लक्षात ठेवा की जर अशा वेळेस काही झालं की तुम्ही फॉर्म भरताना त्यांनीच तुम्हाला तुमचे मार्क्स विचारले आणि ऑटोमॅटिकली त्यांनी पर्सेंटेज काढले आणि तुमच्या याच्यावर मिसमॅच होत आहे, तुम्ही आरामात जस्टिफिकेशन देऊ शकता की तो ॲग्रिगेट पर्सेंटेज आहे आणि आमच्या डिग्रीवरती फायनल इयरचे पर्सेंटेज आहे. तर ते मिसमॅच होणं साहजिक आहे. हा पॉईंट ते समजून घेतील. आणि समजा असं कधी झालं की क्रायटेरिया आहे समजा 55% आणि तुम्हाला मिळाले 56% आणि तुम्ही चुकून टाकले 57%, तरी एवढा इश्यू नाही होत. कारण एनिवे दोन्ही पर्सेंटेज क्रायटेरियात बसताय. पण क्रायटेरिया 55 आहे. तुम्ही शहाणपणा करून टाकले 57 आणि तुम्हाला आहेत 52, तुम्ही क्रायटेरियातच बसत नाही. तर मग अशा वेळेस तुम्हाला तिथं काही सोडणार नाही ते. बरोबर? म्हणजेच नोकरी नाही देणार सोप्या भाषेत. तर मग ह्या गोष्टी बघून घ्या. तर त्यामुळे नेहमी असं टेन्शन नाही घ्यायचं की सर माझा पर्सेंटेज 1 चुकलाय, अर्धा चुकलाय आणि थोडा इकडे-तिकडे गेलाय. पण ते दोन्ही पर्सेंटेज जर क्रायटेरियात बसत असेल तर तेवढं ते ॲडजस्ट करतात. खूप सपोर्ट करतात डॉक्युमेंटच्या वेळेस. पण याचा अर्थ असा नाही की पर्पजली आपण चुकीचेच टाकायचे. हे मी नेहमी सांगितलेलं आहे की तुम्ही पर्सेंटेज तुमचे एकदा ॲग्रीगेट काढून ठेवा प्रॉपर आणि बस प्रत्येक एक्झामला तेच पर्सेंटेज लक्षात ठेवायचे आणि तेच टाकायचे. काही टेन्शन नाही. सगळ्या बँकिंगच्या एक्झामला ॲग्रीगेटच लागतं. पण सर प्रत्येक बँकिंगच्या एक्झामला पर्सेंटेजचा क्रायटेरिया असतो का? नाही. 10 पैकी एखादी एक्झाम असते ज्याच्यामध्ये पर्सेंटेजचा क्रायटेरिया असतो. जशी ही IDBI होती. बाकीच्या ठिकाणी पर्सेंटेजचा क्रायटेरिया नव्हता. पण पर्सेंटेज मार्क्स टाकावे लागतात फॉर्म भरताना. पण त्याच्यावरनं तुमचं सिलेक्शन रिजेक्शन नसतं काही. पण टाकावं लागतं फक्त. कळालं माझा पॉईंट? तर तो काही नाही टाकायचा. थोडासा विचार करूनच टाकायचा. पुढे जायचं सर. तर हां, ज्याचा कमेंट होती ती काही टेन्शन घ्यायची गरज नाही. त्याच्यापासून काहीच होणार नाही. ठीक आहे. जसं SBI POसाठी रूल तेच ना? रूल आहे 2020-21चं सर्टिफिकेट लागतं IBPS क्लर्कसाठी पण लागेल का? तर सगळ्यात पहिली गोष्ट ज्यांनी कोणी मला मेसेज केला होता ते EWSचं 2020 आणि 21चं इन्कमचं सर्टिफिकेट पाहिजे. आज जरी तुम्ही म्हटले तर तुम्हाला इन्कम मागच्या वर्षीचंच काढावं लागणार आहे. मागच्या वर्षीचंच सर्टिफिकेट काढावं लागतं इन्कमचं. कारण मागचं वर्ष कंप्लीट झालं तर तुमचा पूर्ण इन्कम कळाला ना वर्षभराचा. या वर्षीचं इन्कम सर्टिफिकेट कसं निघेल? वर्षच कंप्लीट नाही झालेलं. त्यामुळे 20-21 जे आहे ते इन्कम सर्टिफिकेट आहे. ते सगळ्यांसाठी मागच्या वर्षीचंच असणार आहे आणि जे EWSचं भेटेल तुम्हाला सर्टिफिकेट ते त्या इन्कम सर्टिफिकेटवरती EWSचं सर्टिफिकेट निघेल आणि ते मात्र या वर्षीचं निघेल 2021-22. ठीक आहे. तर हा पॉईंट खूप जणांनी विचारलाय आणि हा पॉईंट मी एकदम सुरुवातीला या व्हिडिओच्या एक्सप्लेन पण केलेला आहे. क्लिअर? तरी त्याचं म्हणणं आहे की मी फॉर्म भरल्यानंतर काढू शकते का? का अगोदर काढू? हे बघा सेफ साईड सगळ्यांनी अगोदरच अप्लाय करून टाका ते EWSसाठी. खूपच तुम्हाला जमतच नाही आहे इमर्जन्सी तर मग फॉर्म भरल्यानंतर ट्राय करा. पण काही एक्झाम्स इतक्या स्ट्रिक्ट आहे की तुम्ही फॉर्म भरण्याच्या अगोदरच तुमच्याकडे EWS सर्टिफिकेट पाहिजे असं त्यांची मागणी असते. जसं की RBIचं होतं. आणि काही जणांचं असं असतं की ठीक आहे तुम्ही जॉइनिंगच्या वेळेस तरी आम्हाला दाखवलं जसं SBIने केलं होतं काही ठिकाणी की जॉइनिंगच्या वेळेस जरी त्यांना दाखवलं ना आहे भाऊ तुझ्याकडे चल संपलं ठीक आहे. मग ते बघत नाही की तुम्ही कधी काढलेलं आहे. पण माझं म्हणणं आहे सेफ साईड तुम्ही आधीच काढून ठेवा. कशाला रिस्क घेतात ना? आणि दर 31 मार्च नंतर जसं फायनान्शियल इयर संपलं त्याला लगेच रिन्यू करून घ्यायचं, अपडेट करून घ्यायचं. हे नेहमीसाठी लक्षात ठेवा. जोपर्यंत तुमचं बँकेत सिलेक्शन होत नाही तोपर्यंत का नाही मी म्हणतो त्याच्यानंतर पण. कारण बँकेत सिलेक्शन झाल्यावर तरी कोणते पुरुष शांत बसताय? तुम्ही बघा ना. ही स्लाईड बघा. बँकेत सिलेक्शन झाले तरी यांचं चाललंय सर अजून ही एक्झाम द्यायची, ती एक्झाम द्यायची. तर आम्हाला स्टडी प्लॅन सांगा. यांना पण ते लागणार ना सर्टिफिकेट पुढे. त्यामुळे हे काढून ठेवा आयुष्यभर. दर एप्रिल महिना स्टार्ट झाला की पहिले डोक्यात हे आणायचं की आता आपल्याला सर्टिफिकेट अपडेट करायचं आहे. हे सगळं रिझर्वेशन वाल्यांसाठी. ठीक आहे? ओके. हा पॉईंट क्लिअर आहे. पुढे जाऊ सर. सर एक डाऊट होता. सेंट्रल OBC सर्टिफिकेट 1/4/2021च्या आधीचं पाहिजे का? नंतरचं नाही चालणार का? आता डाऊट बघा कसा विचारलेला. ऑफकोर्स नंतरचंच पाहिजे असतं आत्ताचं. तर तेच चालणार आहे. ठीक आहे. आणि OBC सर्टिफिकेट दरवर्षी काढावं लागतं का? ते मी सगळं एक्सप्लेन केलं. कुठे? याच्या सुरुवातीलाच एक्सप्लेन केलं की दरवर्षी अपडेट करत राहायचं त्याला. फॉर्म नंबर 9 लक्षात ठेवायचा. फॉर्म नंबर 9. आता बरेच जण म्हणतात सर आमच्या याच्यावर फॉर्म नंबर 9 लिहिलेलाच नाही. कारण तुम्ही सेंट्रलचं काढलंच नाही. तुमच्याकडे स्टेटचं सर्टिफिकेट आहे. उसके ऊपर देखने का सेंट्रल का चाहिए? आणि नॉन क्रिमिलियरचं वगैरे सर वेगळं लागेल का? त्याच्या मागेच एक क्लॉज असतो सगळ्यात शेवटी. त्यात ते इन्क्लुडेड असतं. ठीक आहे? तुमचं जे पण 9 नंबरचा फॉर्म आहे ना OBCचा तो असा उलटा करा. सेकंड पेज बघा. सेकंड पेजची लास्ट लाईन बघा. तिथे तुम्हाला दिलेलं असतं त्याची डेट लिहिलेली असते कोणत्या वर्षाचं आहे, कधी काढलेलं आहे आणि ते जर का 1 एप्रिल 2021च्या पुढचं असेल तर ते व्हॅलिड आहे. ठीक आहे? मागचं नाही चालत. तेवढं बघून घ्या. सोपं आहे ते. काही इश्यू नाही त्याच्यामध्ये. ते सगळं आधी पण एक्सप्लेन केलं मी परत रिपीट मारलं. पुढे. आता एक तर हा एक स्क्रीनशॉट येतो टेलिग्रामवर टाकला वाटतं. त्याचं म्हणणं होतं की SBI क्लर्क मेन्सला जसं तुम्ही सेशन घेतले होते वीकली YouTube लाईव्हवरती त्याचा खूप भयंकर फायदा झाला आहे सर.
मागच्या 2 वीकमध्ये सेशन नाही झाले, याच्या पुढे होईल का? तर सेशन दरवेळेस होणारच आहे. मागच्या वीकमध्ये ॲक्च्युअली पेपर्स होते मेन्सचे म्हणून नाही झाले. आता या सॅटर्डे संडेला पण पेपर्स आहे, त्यामुळे आता बघू कसं करायचं. पण एक चांगली गोष्ट मला स्क्रीनशॉट शेअर करण्याची हे रिझन होतं, की त्यांनी लिहिलेलं आहे की त्या YouTube लाईव्ह सेशनचा फायदा खूप झालेला आहे. त्यामुळे जे पोरं अजूनही झोपेत आहे, त्यांनी झोपेतनं जागे व्हा, ते सेशन्स करा. 70 सेशन झालेले आहेत. त्या 70 सेशनला जरी तुम्ही रिव्हिजन देत असले ना हळू तरी पण तुमचा खूप फायदा होईल. खूप क्वालिटी क्वेश्चन्स त्याच्यामध्ये. फक्त एक कंडिशन आहे, त्यासाठी तुम्हाला बेसिक नॉलेज पाहिजे. एखादा न्यू स्टुडंट आहे, ज्याने आजपर्यंत बॅचच नाही केलेली कुठे, अभ्यासच नाही केलेला आणि त्यांनी जर हे फक्त माझं बोलणं ऐकलं, की अरे 70 सेशन आणि त्यात सगळं कव्हर झालेलं आहे, तर भैया तुम्हारे लिए नहीं है वो. जिन्होंने कभी ना कभी कुछ पढ़ाई की है उनके लिए. ठीक आहे? थोडं बेसिक नॉलेज पाहिजे. सर आय एम 8th ऑनलाईन बॅच स्टुडंट. हेच आहे ना सर? ओके, हां. आय एम 8th ऑनलाईन बॅच स्टुडंट सर. तुम्ही दिलेल्या IBPS गाईड नंबर सीरीजच्या PDF मध्ये भरपूर क्वेश्चनचं लॉजिक खूप कॉम्प्लिकेटेड आहे आणि लवकर स्ट्राईक होत नाहीये. हा पॉईंट सगळ्यांनी ऐका. 8th ऑनलाईन बॅचवाले असो किंवा कोणी पण असो, की नंबर सीरीजचं लॉजिक लवकर स्ट्राईक होत नाहीये. तुम्ही सांगितलेल्या पॅटर्नपेक्षा खूप डिफरंट पॅटर्न आहे. खूपच वेळ लागतोय सर आणि खूप वेळ जात आहे सर. 30 क्वेश्चनला खूप टाईम लागतोय सर. नुसतं रडते बघा ही, बरोबर? ही किंवा हा जो कोणी असेल तो. ठीक आहे? रडते म्हणल्यामुळे मी मुलीचं हे केलं, पण असं नाही म्हणायला पाहिजे. पोरं पण लय रडतात आजकाल. तर अरे हां, मला इथं नावच दिसतंय ना डायरेक्ट, म्हणून मी ते जेंडरवरती येऊन गेलो. तुम्हाला नाव नाही दिसत आहे तिथे. मी तोच विचार केला, की मला नाव दिसतंय, तुम्हाला पण दिसत असेल, पण ते हाईड केलेलं आहे. वरती नाव आहे ना माझ्या ह्याच्यात. एनिवे, तर तिला मी रिप्लाय तर दिला होता मला वाटतं. पण तरी पण मला असं वाटलं हा स्क्रीनशॉट शेअर करावा बाकीच्या सगळ्यांसाठी. हे बघा इतके प्रॉब्लेम्स आहेत, तर तुम्ही पहिले तर हा विचार करा, त्या नंबर सीरीज व्हॅलिड असतील का नाही. हे तुम्हाला मी 1000 वेळा सांगितलेलं. तुम्ही कुठली पण PDF घ्या नंबर सीरीजची. कोणतीच PDF अशी नाहीये, की हे रिलेव्हंट क्वेश्चन आहे. नंबर सीरीजसाठी हां. खूपच काही-काही ठिकाणी इर्रिलेव्हंट नंबर सीरीज असतात, खूप इर्रिलेव्हंट लॉजिक असतात. आता फ्रीवाल्या भरपूर PDF व्हायरल होत असतात. एवढं त्यात त्यांनी डोकं नसतं लावलेलं. त्यामुळे काळजी करायची नाही. हे मी तुम्हाला क्लासमध्येही सांगितलेलं आहे. जे नंबर सीरीज मी क्लासमध्ये घेतलेल्या मला वाटतं एक 100 प्लस नंबर सीरीज घेतलेल्या आपण एकदम क्वालिटी. तेवढेच लॉजिक पेपरला येतं. आम्ही दरवर्षी बघतो त्याच्या व्यतिरिक्त कोणतंच लॉजिक येत नाही. लॉजिक तर तेच राहतं, फक्त त्याच्यामध्ये क्वेश्चन वेगळ्या पद्धतीने विचारतात पुढे. एक सब क्वेश्चन कसा? आत्ता YouTubeवर मागचं जे सेशन झालं ना 70 नंबरचं, त्याच्यात आम्ही तशी व्हरायटी दाखवली, जी आता SBIला आली होती. ठीक आहे? तर लॉजिक तेच राहतं. त्यामुळे माझं मत आहे, की तुम्ही त्या 100 क्वेश्चनला चांगली प्रॅक्टिस करा आणि त्याच्यासारखे जेवढे तुम्हाला लॉजिक्स दिसतील, त्याचीच प्रॅक्टिस करा. अदरवाईज तुम्ही काहीच लोड नका घेऊ. तुम्हाला असा नंबर सीरीजचा क्वेश्चन दिसला, तुम्ही 1-1.5 मिनिटं डोकं लावलं आणि तुम्हाला वाटलं खूप वेग लॉजिक आहे ना, स्किप मारून द्या. आणि बऱ्याच वेळेस असं पण होतं, की त्यांचं जे लॉजिक असतं, त्याच्यात जे काही एक्सप्लेनेशन दिलेलं असतं कुठल्या पण PDFमध्ये, कधी-कधी ते लॉजिक इतकं खतरनाक असतं, असं बघून वाटतं यार किती नंबर सीरीज अवघड आहे. पण जेव्हा आपण स्वतः सॉल्व्ह करतो त्यावेळेस कळतं, की अरे यार हे सोपं आहे म्हणून. असतं कधी-कधी बघा ना, 2 क्यूब मायनस 2 स्क्वेअर, 3 क्यूब मायनस 3 स्क्वेअर, 4 क्यूब मायनस 4 स्क्वेअर, 5 क्यूब मायनस 5 स्क्वेअर असं लॉजिक देतात. किती घाण लॉजिक आहे. याला तुम्ही डिफरन्सवरती सॉल्व्ह करा. एकदम भारी सॉल्व्ह होतं. मग आपल्याला काय फक्त मारच घ्यायचा ना, तर डिफरन्सवरती केलं तरी चालतं ना. सो बेसिकली या गोष्टी लक्षात ठेवा. लोड नका घेऊ जास्ती. ठीक आहे. तर हिचा जो पण प्रश्न होता, तर कुठली पण PDF असो खूप कॉम्प्लिकेटेड आहे, लवकर स्ट्राईक होत नाही ना, तर बिलकुल टेन्शन घेऊ नका. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला तुमचा ग्रुप खूप कामात येईल. आता समजा तुम्ही 10 क्वेश्चन सॉल्व्ह करताय. तुम्हाला 10 पैकी 2च आले आणि खूप वेळ लागला. तर तेच 10 क्वेश्चन ग्रुप मेंबर्सला विचारायचं, "यार तुम्ही सॉल्व्ह केलं का? तुम्हाला कसं वाटतंय?" ज्यावेळेस ते सांगतील, की "नाही आमचे पण असेच 12 वाजले." त्यावेळेस कळून जाईल, की नाही यार हे पेपर क्वेश्चनच अवघड आहे. आणि जर ते म्हटले, "नाही, नाही आम्ही तर लवकर सॉल्व्ह केलं." मग तुमचं कुठेतरी लॅक करतंय. तर मला नाही वाटत असं कोणाचं होईल. सगळ्यांची सेमच सिच्युएशन असणार आहे. ठीक आहे. पुढे सर गुड मॉर्निंग सर. SBI POसाठी ग्रॅज्युएशनला 60% ॲग्रीगेट नसेल, तर पोस्ट ग्रॅज्युएशनला 60% ॲग्रीगेट असेल, तर फॉर्म भरू शकतो का? एलिजिबल आहे का? एक तर स्पेलिंग मिस्टेक डझनभर आहे याच्यामध्ये. 15-20 शब्द आहे, त्यात 12 तर स्पेलिंग मिस्टेक असतीलच. माझं काय म्हणणं आहे, पहिली गोष्ट हा व्हिडिओ का नाही बघत तुम्ही? जे व्हिडिओ आम्ही बनवले तुमच्यासाठी स्पेशल. SBI POचा फॉर्म भरण्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवला होता. IBPS क्लर्कचा फॉर्म भरण्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवला होता. आणि त्या व्हिडिओत क्लिअरली सांगितलं होतं, की पर्सेंटेजचा क्रायटेरिया नाहीये. तुम्हाला 35% ढकलपास जरी असेल ना तुम्ही तरी पण चालतं. मग आता हा कुठून क्रायटेरिया घेऊन आले तुम्ही रिकामा 60% ग्रॅज्युएशनला नाहीये आणि पोस्ट ग्रॅज्युएशनला असेल. अरे क्रायटेरियाच नाहीये पर्सेंटेजचा. मग सर पर्सेंटेज टाकायची नाही का? अरे अगं हां, ठीक आहे. पर्सेंटेज टाकायचे. पण त्या पर्सेंटेज 40 असले तरी इलिजिबल आहे, 70 असले तरी इलिजिबल आहे. मग सर तुम्ही का बरं चिडताय या मुलीवरती? चिडतो याच्यामुळे की यांनी व्हिडिओ नाही पाहिलेला. एवढा बनवलेला व्हिडिओ आणि बघितला तरी असंच नुसता पळत-पळत बघितला असेल. त्या व्हिडिओच्या शेवटी पण आम्ही सगळे पॉइंट्स परत टाकलेले असतात. विचार करा बरं तुम्ही आणि हां, सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं राहिलं. हे जेवढे पण तुम्हाला स्क्रीनशॉट दिसतात ना, असं नका वाटत जाऊ की अशा टाइपचा फक्त एकच स्क्रीनशॉट आहे. नाही, 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 नाही. असे खूप स्क्रीनशॉट्स आहे. तर प्रत्येक टाइपचा फक्त एक-एक उचललेला आहे आम्ही. म्हणजे पर्सेंटेज वाले असे खूप नमुने असणार आहे. पण त्यांच्यातला एकच उचलला किंवा त्यांच्यामुळे पॉइंट क्लिअर होऊन जाईल. समजलं? तर असे खूप असतात.
त्याच्यामुळे आज एवढा वैताग येतो. त्यामुळे व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं असतं, की यार हा व्हिडिओ बघा आणि काही डाऊट असेल तरच विचारा. हे व्हिडिओच बघत नाही. कसं काय डाऊट विचारला त्यांनी? त्यात मी क्लिअर केलेलं आहे, की एसबीआयच्या व्हिडिओमध्ये पण, की क्रायटेरिया नाहीये पर्सेंटेजचा. यांच्यामुळेच आजारी पडतोय आपल्याला, मला तर असंच वाटतंय. चला पुढे सर. हाय सर, मी सेकंड ऑनलाईन बॅचचा स्टुडंट. तोच आहे ना सर? तुम्ही सांगितलेलं आहे. हां, आता हा एक पॉईंट आहे का? हा एक पॉईंट कामाचा खूप जणांच्या डोक्यात येतो. सर तुम्ही सांगता ना एक्झामला फिअर रिमूव्ह करायचं, तर कुणीतरी मॉक टेस्ट देत असताना आपल्या बाजूला बसवा किंवा दुसऱ्याचा पेपर बघा, तो कसं सॉल्व्ह करतोय, आपलं ॲनालिसिस करा. सर्व मी ही करून बघितलंय सर. माझं प्रेशर रिमूव्ह होत नाहीये. मॉक देताना मला नॉर्मल वाटत नाही. एक्झाम देताना विचार करतो की घाबरल्यासारखं घाबरायचं नाहीये. तरी पण तसंच होतं सर. मला काहीच सुचत नाही सर, काय करावं? तुमच्यासोबत बोलायचंय सर, मला काहीच समजत नाही, काय करू? सगळ्यात पहिले बेटा, मी मागच्याच विकली टॉकमध्ये 81 नंबरच्या विकली टॉकमध्येच सांगितलं होतं हा पॉईंट, की जर तुम्ही सगळं काही करताय तरी तसं होत नसेल, तर एकदा स्वतःचं सेल्फ अनालिसिस करा. तुम्ही खरंच तसं करताय का? बऱ्याच वेळेस तुम्हाला वाटतं तुम्ही सगळं करताय, पण तुम्ही करत नसणार आहे. त्याच्यासाठी विकली टॉक नंबर 81 जो आहे मागचा, त्याच्यामध्ये प्रेशर हँडलिंग बद्दलचे सगळे पॉईंट्स मी एकदा दाखवले होते मुलांना. आणि खरं तर प्रेशर हँडलिंगचे पॉईंट्स विकली टॉक नंबर 77 मध्ये एक्सप्लेन केलेले. तर माझं एवढंच म्हणणं राहील पहिले, तर ते सगळे पॉईंट्स एकदा बघ. त्यातनं खरंच तू सगळे पॉईंट्स करतोय का? आता तू किंवा तो जो कोणी असेल, ती किंवा तो, त्याचं म्हणणं किंवा तिचं म्हणणं असेल, की सर मी सगळे पॉईंट्स कव्हर केलेत. मी कोणाचा तरी पेपर बघितला, कोणाला तरी माझा पेपर बघवला. मी त्याच्यानंतर अजून पण 7-8 पॉईंट सांगितलेले त्याच्यामध्ये. फक्त हे 2च पॉईंट्स नाही. मॉक टेस्ट चेंज करणं झालं, त्याच्यानंतर सिक्वेन्स चेंज करणं झालं पेपरचा. अशात खूप पॉईंट्स आहे. लाईव्ह YouTubeवरती स्वतः तिथं प्रेझेंट राहणं किंवा टेलिग्राम सेशनमध्ये स्वतः इनिशिएटिव्ह घेणं, टॉप 10 मध्ये आन्सर देणं, असे खूप पॉईंट्स आहेत. आता बऱ्याच वेळेस यांना फक्त मॉकच दिसते, पण बाकीचं पण प्रेशर हँडलिंगचे सोर्सेस भरपूर आहेत ना, ते केले की नाही बघा. तर पहिले तर ते चेक कर. जर ते सगळ्या ठिकाणी जर तुझं राईट असेल असं तुला वाटतंय, पहिले मी गॅरंटी सांगतो असं होऊच शकत नाही. कोणाचंच नाही होऊ शकत. त्यात इतके पॉईंट्स भारी-भारी सांगितलेले की सगळे पॉईंट सगळ्यांचे कोणाचेच कव्हर नाही होणार. आणि एवढं होऊन पण तसंच होत असेल, तर मग मला वाटतं की थोडे दिवस अजून त्याला कंटिन्यू करायचं. त्याचे रिझल्ट्स हळू दिसतील. लगेच सोडून नाही द्यायचं. जसं उथप्पाला लगेच सोडलं का CSKने. 2 मॅच फ्लॉप गेला तरी ठेवलं. रैनाला आणलं नाही. कालची मॅच त्यांनी वन साइडेड मारून दिली. राईट? तर थोडंसं पेशन्स ठेवायचे. आणि खूपच तुम्हाला एवढं करून पण असं वाटत असेल, की नाही सर काहीतरी गडबड आहे. तर माझं एक सजेशन आहे, ज्याचा कोणाचा मला मेसेज आहे किंवा जिचा कोणाचा मेसेज आहे. क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फ म्हणून आपली एक सीरीज आहे YouTubeवरती. तुम्हाला माहिती आहे 41 व्हिडिओ झाले आतापर्यंत. त्यातल्या एखाद्याचा तुम्ही व्हिडिओ बघा. कोणाचा पण रँडम. मी नाही म्हणणार याचा, त्याचा, त्याचा. कोणाचा पण बघा. आणि तुम्हाला जर वाटलं, की सर या व्हिडिओमध्ये पण त्याने हा पॉइंट सांगितलेला आहे, की अशी हालत होत होती आणि अशी प्रत्येकाची हालत होत होती. तर त्यांच्यातल्या 1-2 जणांचे माझ्याकडनं कॉन्टॅक्ट नंबर घ्या. त्यांच्याशी बोला, की "अरे सगळं झालेलं आहे म्हणा आणि तुम्हाला काहीतरी वेगळा पॉइंट भेटेल जो माझ्याकडे नाहीये कदाचित किंवा मी जो पॉइंट सांगितला ते पण सांगतील, पण वेगळ्या पद्धतीने सांगतील आणि तुम्हाला तो पॉइंट पटेल आणि तुमचं स्टार्ट होऊन जाईल पुढे." असं होतं कधी-कधी. तर असं करून चेक करायला काही हरकत नाहीये. ठीक आहे. कधी-कधी होतं ना, तुम्ही डॉक्टरकडे जाता, "सर बरंच होत नाही, बरंच होत नाही." डॉक्टरनी ज्या गोळ्या दिल्या त्याच गोळ्या दुसरा डॉक्टर पण देतो. फक्त नाव वेगळं असतं. ठीक आहे. पॅरासिटामॉलच्या ऐवजी डोलोच आहे ना ते? बस लगेच झालं. त्यामुळे मला वाटतं तुम्ही जे मुलं सिलेक्ट झाले त्यांच्याशी बोला. कधी-कधी असं होऊन जातं, की "अरे यार, यांनी सांगितलंय म्हणजे आता एकदम हे होणार." तर हो, तसं पण चालून जाईल. काही हरकत नाही. ठीक आहे? हं. 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 हं, हं. खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. तोही ऐकून घ्या. सरांनी आता सांगितला. इथं नाही दिसत आहे समोर. क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फला जेही स्टुडंट्स इथे येतात आणि इथून गेल्यानंतर त्यांना एकदम भडीमार होऊन जाते त्यांना कॉल्सची आणि मेसेजेसची. तर त्यांचं असं म्हणणं आहे, की हे मुलं आम्हाला एक प्रश्न विचारतात किंवा काहीतरी त्यांचे डाउट्स विचारतात आणि आम्ही त्यांना सांगत जरी असलो, तर त्यांचं आमच्या सांगण्याकडे बिलकुल लक्ष नसतं आणि त्यांना फक्त त्यांचंच ऐकवायचं असतं, की आम्ही असं, आम्ही तसं, आम्ही तसं, आम्ही तसं आणि नंतर परत रडतात, की "सर मला तरी रिझल्ट येत नाही, मी काय करू?" आणि यांचं म्हणणं आहे, की आम्ही त्यांना सांगत असतो काय करू, पण ते ऐकतच नाही म्हणून. सेम सिच्युएशन तुम्हाला सिलेक्शनच्या अगोदर क्लासमध्ये होते. मी खूप वेळेस बोललेलो आहे, की ऑफलाईन बॅचमध्ये छोटीशी केबिन असायची. त्या केबिन एकदम छोटी केबिन होती. आपली क्लासरूममध्ये एक केबिन होती छोटी. मेन तर बाजूला होती समजा. तिथं मुलं यायचे आणि असे रांग करून उभं राहायचे सगळेजण 1, 2, 3, 4, 5. तर पहिल्या 3-4 जणांना ना कळायचं, की पहिल्यासोबत काय बोलणं चाललंय सरांचं. लगेच ऐकू ना आणि ट्रान्सपरंट होते. एवढं काही इश्यू पण नव्हता. तर बऱ्याच वेळेस असं व्हायचं, की ते मला काहीतरी प्रॉब्लेम सांगायचे आणि मी त्यांना सोल्युशन द्यायला लागलो, त्यांची त्यांचीच बडबड चालायची. तर एका मोमेंट नंतर मला असं डोकं फिरून जायचं, की अरे मी सांगतोय भाऊ माझं ऐकून तर घे आणि तो शेवटी नसेल ऐकत ना, तर मी सरळ मोबाईल काढून घ्यायचो आणि एखादा रिप्लाय देऊन टाकायचो त्याच्या समोर, की त्याला तरी कळेल, की अरे सरांचं तर लक्षच नाहीये. तर आपण थोडं थांबू आणि मग बाकीच्यांना कळायचं. मग कधी-कधी इतकं अनावर होऊन जायचं ते. मग मी त्यांना म्हणायचो, "1 मिनिट थोडंसं इथे ये." आणि मग समोरच्याला बोलायचो मध्ये. "तू सांग बरं याला काय सोल्युशन आहे?" आणि मग तो जेव्हा सोल्युशन सांगायचा त्याला म्हणायचं, "अरे मी हेच सांगतोय तुला, तुझ्या डोक्यात घुसून राहिलं. तू ऐकून तर घे पहिले माझं." तर कधी-कधी ऐकण्याची पण तयारी पाहिजे.
तर आता सेम सिच्युएशन तुमची नंतर होते, ज्यावेळेस तुम्ही जॉबमध्ये सिलेक्ट झालेल्या मुलांसोबत बोलताना तेही तुम्हाला तसं सांगतात. फक्त जेव्हा हे मुलं जॉब करताय किंवा हे सिलेक्ट झालेले क्रॉनिकल्स ऑफ टाइम मधले, यांना ती एक मॅच्युरिटी आलेली आहे आता बोलण्याची, जी त्यांना आधी नसायची. त्यांना ते कळून जातात की नाही, ऐकणं पण गरजेचं आहे. तर ते ऐकताना सोल्युशन सांगायला लागतं, पण तुम्ही ऐकून नाही घेत ना. त्यामुळे ज्याही मुलांना तसं वाटतंय ना, तुम्ही ऐका. आता ज्याचा मी स्क्रीनशॉट वाचला ना आत्ताचा, हा स्क्रीनशॉट ना, हाच आहे ना तो. तर माझं काय म्हणणं, मी माझं पहिलं सेंटेन्स का तुम्हाला आठवतंय का? मी काय बोललो, की असं होऊच शकत नाही की जेवढे पॉइंट्स मी सांगितलेले तेवढे त्यांनी केलेले म्हणून. गॅरंटी सांगतो, होऊच शकत नाही. मी गॅरंटी देतो परत परत. 7 ते 8 क्वेश्चन्स आहे, 7 ते 8 पॉइंट्स आहे. हाऊ टू हँडल प्रेशर याच्यावरती वीकली टॉक नंबर 77 आहे. त्यात तुम्ही परत प्रत्येकाने चेक करा. तुम्ही म्हणाल सर 7चे 7 पॉईंट नाही होते माझ्याकडनं. 2-3 होत आहे, पण 7चे 7 नाही होते. तर तुम्हाला काहीतरी ऑप्शन दिलेलं आहे का? 1 ऑर 2 ऑर 3 ऑर 4 ऑर 6 ऑर 7 असं दिलेलं आहे का, की याच्यापैकी कोणतरी एक पॉईंट फॉलो करा? अरे हे सगळे झाले पाहिजे, तुमचं आरामात सगळं सोल्युशन निघून जाईल. तुम्ही त्यातला एकच पॉईंट धरताय, सर मी हा होतो. आता एनिमेशनमध्ये पण काय लिहिलं बघा ना, की मी कोणाचा तरी पेपर बघितला, त्यांनी माझा पेपर बघितला आणि संपला विषय. बाकीचं काय? आणि मी म्हणतो तो पेपर बघा ना, त्याच्यात पण चुका होत असणार. त्याच्यात पण आता पेपर बघायचा म्हणजे त्याला नुसतं कोणाला तरी बाजूला बसवलं आणि त्यांनी नंतर सांगितलं, हा ठीक होता पेपर, एक क्वेश्चन चुकला तुझा, एवढा पेपर बघितला, चाललो मी घरी. अरे याला थोडी म्हणतात अनालिसिस. तो बाजूला ते एक तर अशा पर्सनला बसवलं पाहिजे, ज्याला जो तुमच्यापेक्षा सुपेरियर आहे. आणि जर तुम्हाला कोणी सुपेरियर भेटत नसेल, तर त्याला ती मॉक टेस्ट आधीच द्यायला लावायची. त्याला म्हणायची 10 नंबरची ऑलिबोर्डची मॉक टेस्ट देऊन टाक. त्याचं पूर्ण मरुस्तर अनालिसिस करा म्हणा, एकदम डीपमध्ये, आणि मग माझ्या बाजूला बस. कारण मग मी पेपर देत असताना तुला माहिती राहील की याचा आन्सर काय नाही, कसा विचार केला पाहिजे, मी काय विचार करतोय, आणि तू काय केलं होतं ज्यावेळेस तू मॉक टेस्ट दिली होती. तर तुला डबल एक्सपिरियन्स राहील या पेपरचा. तर त्यामुळे तुम्हाला पेपर बघ, तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. एक तर तुम्ही कोणीतरी भारी पोरगा बसवा, नसेल बसत तर त्याला हे तरी एक टास्क देऊन टाका. आणि सिमिलरली ज्यावेळेस तुम्ही कोणाचा पेपर बघताय, तर त्याला वेळेला विचारायचं तू कोणती मॉक टेस्ट देणार आहे. तो जर म्हटला ऑलिबोर्ड एसबीआय क्लर्क 7 नंबर, तर ठीक आहे, ऑलिबोर्ड एसबीआय क्लर्क 7 नंबर तुम्ही द्या पहिले, त्याचं डिटेल अनालिसिस करून घ्या, बेस्ट मधला बेस्ट अप्रोच बघून घ्या, आणि मग त्याच्यासोबत पेपरला बघा की तो कसं करतोय. मग तुम्हाला कळेल की रिअल प्रेशरमध्ये तुम्ही काय केलं होतं, तो कसा करतोय. याला मॉक टेस्ट बघणं म्हणतात. आणि याच्यात असे खूप डिटेलमध्ये मी याच्या आधी पण सांगितलेले. मॉक टेस्टचा एक व्हिडिओ आहे बघा आपला 25 एप्रिलचा. हे सगळे सोल्युशन्स तुम्हाला दिलेले आहेत, पण ते ऐकत नाही, फॉलो नाही करत, हे प्रॉब्लेम्स आहे. फोनवरती तुम्ही जरी मला फोन केला तर मी काय वेगळं सांगणार, मी हेच सांगणार आहे. तुम्ही हे करा तसंही. क्लिअर? पुढे सर, एसबीआय क्लर्कसाठी अटेम्प्ट प्रीचे काउंट करायचे आहे सर. इन्क्वायरी केली सर मी. आणि एसबीआय पीओ साठी अटेम्प्ट मेन्सचे काउंट करायचे. व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवला एवढं मुलांना सांगा. तर माझ्याकडनं एक एक्स्ट्रीमली चूक झाली, तेवढी मी एकदा एक्स्ट्रीमली सॉरी, मी ती चूक मान्य करतो. मी एसबीआय पीओच्या व्हिडिओमध्ये बरोबर सांगितलं की मेन्सचे अटेम्प्ट काउंट होतात, आणि आयबीपीएस क्लर्कच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की मेन्सचेच काउंट होतात म्हणून. तर त्या मुलाचं एक म्हणणं असं की सर प्रीचे पण होतात. ठीक आहे, तुम्ही प्रीचे अटेम्प्ट टाका. आता लगेच काय जण टेन्शन घेतील, अरे मग सर आम्ही तर फॉर्म आधीच भरला. पहिली गोष्ट, आजपर्यंत अटेम्प्ट चुकीचे टाकले म्हणून कोणाचं सिलेक्शन किंवा रिजेक्शन मध्ये काही झालेलं आहे काहीच नाही, काहीच फरक पडलेला नाही. तर तो काही असा मेजर कन्सर्न नाहीये. बट एक सेफ साईड बरोबर टाकलेलं काही हरकत नाही. मग सर त्याच्यामुळे आम्ही लगेच फॉर्म चेंज करू का? तर नाही, काही करायची गरज नाही, एवढं काही मेजर इश्यू नाही येतो. पण इन्फॉर्मेशन त्याची बरोबर असेल. त्यांनी मला व्हॉट्सअपवर काय पाठवलं होतं मी तर बघितलं नाही ऍक्च्युली अजून, पण मेसेजमध्ये त्यांनी पाठवलं असेल तर बरोबरच पाठवलं असेल, मी बघितलं नाही ते. तर ठीक आहे, काही टेन्शन नाही. पॉईंट कळाला, वाचून घ्यायचं. पॉईंट वाचल्यावर पण कळलं तुम्हाला काय. ठीक आहे, पण याच्यासाठी लगेच फॉर्म चेंज करायची गरज नाही, काही मेजर इश्यू नाही. आजपर्यंत मी असं कधीच कोणाचं बघितलं नाही की सर मी एक्झामचे माझा अटेम्प्ट 3रा होता आणि मी 2रा टाकला म्हणून मला रिजेक्ट केलं, असं कोणाचंच झालेलं नाही. ठीक आहे सर, प्रिपरेशन ठीक सुरू आहे. स्पीड पण पुढचा आहे सर, स्पीड पण वाढली आहे सर थोडीफार. मला एक विचारायचं होतं सर, मी आतापर्यंत जनरलच करत होतो, पण आता आयबीपीएस एसओ आल्यामुळे ऍग्रिकल्चर साठी तर कसं मॅनेज करावं सर, दोन्ही की फक्त मग एकच करू म्हणून. तर हा पॉईंट नीट आहे का? हा पॉईंट फक्त याच्या एकट्याचा नाहीये, मला माहिती पण हा मेसेज कोणी केलेला आहे, अक्षयने केलेला आहे. असे खूप स्टुडंट्स आहेत, खूप जास्त, आणि नेहमी विचारतात. आणि आत्ता तरी कमी विचारतायत, पण जसं जसा पेपर जवळ येईल, आयबीपीएस एसओचं नोटिफिकेशन आहे, त्याची डेट जवळ येईल किंवा अजून काही, मग खूप जास्त पॅनिक होतील. तर त्यांनी आत्ताच ऐकून घ्या आणि त्यांच्या मित्रांपर्यंत पण हा पॉईंट पोहोचवा. हा पॉईंट मला वाटतं महत्वाचा आहे. आता जेवढ्या वर्षांपासून मी हे थोडंसं क्लोजली फॉलो करतोय बँकिंगचे इकडचं, तर कधीच असं नाही झालेलं यार. म्हणजे असं एक जर तुम्हाला लेटेस्ट एक्झाम्पल द्यायचं झालं तर 2017 पासून पकडा, 2014, 15, 16 तेव्हा खूप जास्त जागा असायच्या ऍग्रिकल्चरच्या, खूप जास्त, आणि लेवल पण खूप कमी असायची, कट ऑफ मरणाचा कमी लागायचा. तर त्यावेळेस असं होत होतं की मुलं वर्षभर जनरल बँकिंग करायचे आणि शेवटी ऍग्रीचं प्रिपरेशन केलं की त्याचं सिलेक्शन होऊन पण जायचं. पण 2017, 18, 19, 20 आता हे जर मागचे 3-4 वर्ष बघितले तर जागा ड्रास्टिकली कमी झालेल्या आहे आणि कट ऑफही वरती गेलेला आहे, लेवलही वाढलेली आहे. तर मला नाही वाटत की दोन्ही ठिकाणी पाय ठेवणं बरोबर आहे. इनफॅक्ट तुम्ही फक्त एसओ जरी करत असाल तरी गॅरंटी नाही ते होण्याची, कारण की मुलांची प्री एकतर निघून जाते, मेन्सला जेमतेम निघालेलं असतं समजा तर ओव्हरऑल स्कोर जास्त नसतो,
लीड नसते, मग इंटरव्ह्यूला मार्क्स चांगले भेटतात पण मग परत लीड नसते तेवढी, आणि मग ते म्हणतात सर निघून पण काही फायदा नाही झाला, लीडच नाहीये. आणि जेवढे मुलं सिलेक्ट झाले तेही म्हणतात की यार आमचं झालं, पण काही गॅरंटी नाही का बाकीच्यांचं होईल, कारण की खूपच अनसर्टन एक्झाम आहे. आणि दरवर्षी काहीतरी सरप्राइझिंग एलिमेंट तुम्हाला बघायला भेटतो. एक तर पूर्ण पेपरच बेसिकवर विचारता, की मग तुम्ही एवढा अभ्यास केला त्याचा फायदा काय झाला, किंवा कधी कधी ह्याच्यावरती विचारतात, तुमच्या करंटवरती विचारून टाकतात, स्कीम्सवरती विचारतात. बरं स्कीम्सवरती विचारलं तरी तर आन्सर शुअर नसतं, एका बुकमध्ये हे, त्या बुकमध्ये ते, त्या बुकमध्ये ते, असं असं होऊन जातं. सो बेसिकली मला सांगायचं आहे की तुम्ही दोन्हीपैकी एकच डिसिजन घेतलं पाहिजे. दोन्ही दोन्ही ठिकाणी पाय ठेवू नका. त्यात जर तुम्हाला जर वाटलं कोणतं, तर मी तर म्हणाल जनरल बँकिंग करा. कारण मीच नाही, जेवढे मुलं आपल्या क्लासचे सिलेक्ट झालेले आधीचे पण, जुने पुराणे, ते नेहमी सांगायचे सर आम्ही झालो सिलेक्ट, पण आमच्यापेक्षा आमचा रूममेट जास्त हुशार आहे, त्याचं नॉलेज जास्त आहे, त्याची मेहनत जास्त आहे, पण त्याचं नाही झालेलं. ते अनसर्टन एक्झाम आहे. आता स्पेसिफिकली हा जो स्क्रीनशॉट आहे याच्यात ज्यांनी जो डाऊट मेन्शन केला, हा डाऊट पण खूप मुलं विचारतील की सर आमचं इकडचं पण बऱ्यापैकी झालेलं आहे, पण आता एसओची ऍड आली तर आम्ही रोजचे 2 तास देऊन करू का? आता हे 2 तासवाला फंडा तर खूप जण बोलतात. अरे ही एक्झाम अशी आहे, इथं तुम्ही 10-10, 12-12 तास अभ्यास केला तरी होत नाही, आणि तुम्ही 2 तासामध्ये कसं मॅनेज करणार आहे? तुम्ही साधं जनरल बँकिंगचा जरी विचार केला तर पोरांना इथं 12 तासाचं शेड्यूल दिलं तरी त्यांच्याकडनं पूर्ण होत नाही. आणि तुम्ही त्याच्यामध्ये अजून जनरल बँकिंग प्लस ॲग्री करणार आहे, आणि जे ॲग्रिकल्चरवाले त्यांना पण 10-12 तास नुसतं ॲग्री करायला पुरत नाही, आणि त्याच्यात तुम्ही जनरल बँकिंग कसं करणार आहे? तर हा डाऊट सगळ्यांचा राहतो. त्यामुळे मला वाटतं एक डिसिजन घेतलं पाहिजे. स्पेसिफिकली त्यात आम्ही जनरल बँकिंगला प्रेफरन्स देतो, कारण की एक एक्झाम नाही आहे वर्षभरामध्ये, मरणाच्या एक्झाम्स पडलेल्या आहे. मग कसं आहे, तो अभ्यास सगळ्या ठिकाणी कामात येतो, आणि कॉम्पिटिशन लेवल जास्तच आहे. त्यामुळे मग तुम्हाला असं नाही चालत की साइड बाय साइड करू का, मी पार्ट टाइम करू का, ते नाही होत आता. साधं पार्ट टाइम जॉब करून पण आता बँकिंगच्या एक्झाम निघत नाही, ज्या 2014, 15, 16ला निघायच्या, की मुलं एखाद्या ठिकाणी, आता एक मुलगा होता डॉमिनोजमध्ये काम करायचं, इकडचं जे आहे ना फ्लायओव्हरच्या तिकडचं डॉमिनोज, मोंढ्याचं इकडचं, तर तो डॉमिनोजमध्ये तिथे काम करायचा आणि अभ्यासही करायचा, आणि त्याचं झालं होतं. कारण त्यावेळेस तसा जमाना होता, तेवढा वेळ कमी होता, म्हणजे वेळ कमी दिला तरी जमून जातो, लेवल कमी होती. आता तेवढं नाहीये ना. त्याच्यामुळे मला वाटतं अशा टाईपचा ज्यांचा डाऊट आहे ना, या स्क्रीनशॉट्सवरती जे लिहिलेलं आहे, त्यांनी, मला वाटतं एकच ओपिनियन आहे माझं, तर पहिलं ते इकडचंच करा. आणि मग सर आम्ही फॉर्म भरू की नाही, याचा फॉर्म भरा तुम्ही. प्रीला तर तुम्हाला डोळे बंद करून जायचे, प्रीसाठी तर तुम्हाला काही वेगळा अभ्यास करायची गरज नाही, कारण जनरल बँकिंगमध्ये होतंय. उलट तुमच्या प्रीला तुमचा स्कोर पण चांगला, कारण तुमची इकडची लेवल जास्त राहील. आणि ॲग्रीसाठी जर प्री निघालेलीच आहे, तिचं निघणारच आहे, तर जस्ट एक आठवडा अगोदर किंवा 2 आठवडे अगोदर थोडंफार ॲग्रीचा जे काही तुमच्या इम्पॉर्टंट स्कीम्स वगैरे असतील तेवढं थोडंफार वाचून जा. बाकी भगवान भरोसे, अगर गलती से आपके तुक्के लग गए, आपको थोडा बेसिक नॉलेज वहाँ पे रिकॉल हो गया, तर ठीक आहे भाऊ. असं पण बऱ्याच वेळेस झालंय बरं का, पोरांनी शेवटी शेवटी केलं आणि होऊन गेलेले. तर तसं एक करू शकतो. कारण सगळ्यात घाणेरडी गोष्ट काय, त्या एक्झाम सोबत IBPS क्लर्कची एक्झाम क्लॅश होते, आणि बऱ्याच वेळेस होते बरं का. आता यावर्षीचं तर यांनी कॅलेंडर दिलंय समजा, पण माहित नाही त्याच डेटला होईल की नाही. पण जर झालं समजा परत क्लॅश, तर होतं काय, एका साईडला IBPS क्लर्क म्हणजे जीके खूप करायचं असतं, आणि एका साईडला इकडे ॲग्री खूप करायचं असतं, त्यामुळे दोन्ही दोन्ही होत नाही. आणि IBPS क्लर्क ॲग्रीवाल्यांचा बऱ्यापैकी निघतो, कारण की IBPS क्लर्क वर्षातली शेवटची एक्झाम राहते मोस्टली. तोपर्यंत सगळ्या एक्झाम दिलेल्या असतात, तर त्या एक्झाममध्ये थोडंसं फेल्युअर येतं, पण त्या एक्झामपर्यंत मग एकतर प्रिपरेशन चांगलं झालेलं राहतं ना, त्यामुळे निघण्याचे चान्सेस पण जास्त राहतात. तर ह्या सगळ्या गोष्टी बघा. तर याच्यावर सोल्युशन एवढंच आहे माझं. याचा जो लास्ट पॉईंट होता, लास्ट का सेकंड लास्ट लाईन वाचा, कसं मॅनेज करायचं सर, का दोन्ही फक्त जनरल बँकिंगवर फोकस करू? तर माझं म्हणणं आहे फक्त जनरल बँकिंगवर फोकस कर, त्याच्यावरती नको करू. जो आता मयूरचा सर, तो एक स्क्रीनशॉट दाखव त्याचं नाव, जो 81 नंबरचा विकली टॉक बघितला आपण अक्षय याचा, कदाचित तू याला ओळखत पण असशील. तर हा स्वतः ॲग्रिकल्चरचा स्टुडंट आहे. सगळ्यात मेन तर हे सांगायचं राहिलं, आज SBI PO आहे, IBPS PO होता तो, SBI ज्युनियर असोसिएट पण होता, खूप रिझल्ट होते त्याचे. तर हा स्वतः ॲग्रिकल्चरचा स्टुडंट आहे, आणि यांनी स्वतः पहिले ॲग्रिकल्चर AFO साठीच प्रिपरेशन केलं होतं. त्याच्या अगोदर MPSCचा त्यांनी विचार केला होता, ॲग्री MPSC. मग त्याला कळालं होतं की खूप अनसर्टन एक्झाम आहे. त्यानंतर त्यांनी स्विच मारलं की इकडे एवढा एक्झाम, एक तर एक्झाम होईल. तू याचा विकली टॉक बघ, मयूरचा होता ना, राईट. तर त्याचं बघा तुम्ही, तुम्हाला खूप जास्त भारी वाटेल. मला हे पण मेन सांगायचं होतं यार याच्या क्रॉनिकल्समध्ये, की हे सब ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड आहे. बरेच जण नंतर म्हणतात ना सर इंजिनिअरवाले होतात वगैरे वगैरे, इंजिनिअरिंग, हा ॲग्री इंजिनिअरिंग आहे त्याचं, पण ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड आहे. ठीक आहे, चला जायचं सर पुढे. ओके, पुढे SBI PO IBPS क्लर्क अप्लाय करायचं की नाही, 100% अप्लाय करा दोन्ही एक्झाम्सला. दोन्ही बेस्ट एक्झाम आहे, आणि दोन्ही एक्झामचा एक्सपिरियन्स पाहिजे तुम्हाला, कारण SBI PO म्हणजे इट्स अ डिफरंट बॉल गेम ऑल टुगेदर. तर SBI POचा एक्सपिरियन्स खूप चांगला असतो. आयुष्यभर तुम्हाला लक्षात राहील की आपण SBI PO मेन्स देऊन येणं ही त्यातल्या मोठी गोष्ट आहे, कारण मेन्स पेपर बघून येणं. आणि IBPS क्लर्क ही एकदम टिपिकल एक्झाम आहे बँकिंगच्या ह्याच्यातली, तर ती पण द्यायला पाहिजे, त्याचा फायदा होईलच तुम्हाला. त्यामुळे दोन्हीकडे फॉर्म भरा. भरपूर जणांचे हे डाऊट्स होते, जे स्क्रीनशॉटमध्ये नव्हते, पण मग नंतर आम्ही इथं एकत्र टाकून घेतले. हॉलिवूड मॉक टेस्ट सिरीज, मला वाटतं मागच्या वीकमध्ये काही जणांनी रिक्वेस्ट केली, तर बरेच आयडीज आणले होते, दिले पण होते. आता परत मला वाटतं या वीकमध्ये IBPS POचं नोटिफिकेशन येईल, तर ते नोटिफिकेशन आलं की लगेच मुलं मुलं मेसेज करतील, तर आम्ही परत एक मेसेज टाकून देऊ. ठीक आहे, बऱ्याच जणांनी अनिल सरांना कॉन्टॅक्ट केला असेल, पण एक या वीकमध्ये आपण परत टाकून देऊ. ठीक आहे, बॅचेसमध्ये पण मी अनाउन्समेंट करेल, तोपर्यंत फ्रीवाले वापरून घ्या तुम्ही. हां. हम्म.
जे मेन्शन केलेले आहेत हम्म. कोणी काय करतं कॉल करतात नाही उचलून टेलिग्रामवर. ओके. अनिल सरांना जो व्हॉलीबोर्डसाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला लावलेला आहे ना, तो अनिल सरांना एक तर तुम्ही फोन करा किंवा 84चा नंबर आहे बघा, इथं खाली दिसत असेल 8421368896. त्या नंबरवरती व्हॉट्सअपलाच मेसेज करा आणि आम्ही तेवढंच सांगितलेलं व्हॉट्सअपला. तुम्ही त्याच्या टेलिग्रामवर मेसेज करता त्या 84च्या नंबरचा. ते टेलिग्राम याच्यामध्ये, ते कोणी बघत पण नाही बघत आम्ही ते मेसेजेस. तसं कसं काय बघणार, कोणीच नाही इथं बघायला त्यासाठी. तर त्याच्या व्हॉट्सअपवरती मेसेज करा, त्या 84च्या नंबरच्या व्हॉट्सअपवरती, किंवा अनिल सरांना डायरेक्ट फोन करा. बरेच जण ते चुकीच्या पद्धतीने करतात. मला पण कधी कधी मेसेज येतात, सर मला ऍड करा टेलिग्रामच्या लाईव्ह सेशनला. अरे मी कसं ऍड करणार, ऍडमिनच नाही मी त्याचा. ऍडमिन दुसरे आहे, तुम्हाला नंबर वेगळा सांगितला, 95चा नंबर सांगितला, 95चा बघा याच्यात 95चा जो नंबर आहे ना, तो तुम्हाला टेलिग्राम लाईव्ह सेशनला ऍड केला जाईल तुम्हाला. 84च्या नंबरवरती नाही, ते 84चा नंबर तो व्हॉट्सअप कोणी बघतच नाही, टेलिग्राम कोणीच बघत नाही. ठीक आहे. अर्जंट कॉल्स, हां बरेच जण म्हणतात सर संडेला स्विच ऑफ आहे. ते सगळ्यांना आता कळून चुकलेलं आहे, जुन्या मुलांना पण, नवीनला काही माहीत नसेल. संडेला मोबाईल माझा डायरेक्ट स्विच ऑफ असतो. त्यामुळे जर तुमचं काही अर्जंट असेल तर सोमवार ते शनिवारमध्ये तुम्ही कधीही कॉल करा. आणि प्लीज टेलिग्रामवरती किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज नका करू, ते मी बघतच नाही, ते बघणं सोडून दिलं आहे मी आता मागच्या 2 महिन्यापासून. त्यामुळे जर तुमचं काही अर्जंट असलं तर मला प्लीज टेलिग्रामवरती मेसेज करू नका, व्हॉट्सअपवरती करू नका, डायरेक्ट कॉल करा किंवा टेक्स्ट मेसेज करून द्या, त्याचा रिप्लाय देईल मी. कॉल केला तर बेटर राहील. ठीक आहे. चला सर पुढचा. Sir, I have made a mistake in SBI PO forms declaration. I have not mentioned the date of birth in it. So, I am a category student. Shall I refill the form? आता हे पण मी त्या व्हिडिओमध्ये क्लिअर सांगितलेले की जर कॅटेगरीमधला एखादा स्टुडंट असेल ज्याला फीस लागत नाहीये, फ्रीमध्ये आहे किंवा कमी फीस लागते 150 रुपये, भरून टाका ना परत फॉर्म, काय बिघडतंय. आणि दुसरं, कॅटेगरीतला स्टुडंट असो किंवा नसो, पण जर डेट ऑफ बर्थ, ठीक आहे, याच्यात जर का काही प्रॉब्लेम आला किंवा असं काही फॉर्ममध्ये चुकलं, ते बघा डेट ऑफ बर्थ डिक्लेरेशनमध्ये नाही, बाकीच्या कुठल्याच फॉर्म्सच्या, फक्त एसबीआयने डेट ऑफ बर्थ पण मेन्शन करायला लावली डिक्लेरेशन मध्ये. तर आता याच्यामुळे पेपर तुम्हाला देता येईल, नाही देता येणार, तुमचं सिलेक्शन होईल नाही होणार, याच्याबद्दल अजून तरी आम्हाला काही कळालेलं नाही. मागच्या वर्षी पण होतं, पण अजून असं कधी ऐकायला नाही भेटलं की याच्यामुळे झालंय नाही झालंय. त्यामुळे ते होऊ पण शकतं, नाही पण होऊ शकत. मग त्याच्या वाचून आता तुम्ही परत फॉर्म भरायचा नाही भरायचा तुमचा इश्यू. जर तुम्हाला पैशांचा मेजर इश्यू असेल तर मग तोच कंटिन्यू ठेवा, माहित नाही पुढे काय होईल. आणि पैशांचा मेजर इश्यू नसेल तर ऑब्व्हियसली परत भरून टाका. पैशांचा म्हणजे ज्यांना 750 रुपये पण कमी वाटतंय, पहिली गोष्ट मिस्टेक करू नका यार. फॉर्म भरताना तुम्हाला 1000 वेळा सांगितलं होतं की एसबीआयचं डिक्लेरेशन वेगळं असतं, बाकीच्यांचं वेगळं. पण आता पर्टिक्युलरली याला जर रिप्लाय द्यायचा म्हटला, ज्यांनी मेसेज केलाय, यांनी मेन्शन केलंय कॅटेगरीचा स्टुडंट आहे म्हणजे फीस कमी लागते, तर मग भरून टाक परत. 150 रुपये काही मोठी गोष्ट नाही. चला सर पुढे. आता पुढचे डॉक्युमेंट्समध्ये काय काय प्रॉब्लेम आहे याच्यावरचे 3 स्क्रीनशॉट्स आहे. सौरभ पासून पहिला स्क्रीनशॉट आहे. त्यांनी बघा याची स्पेलिंग लिहिली सौरभ इन्स्टेड ऑफ सौरभ, एच्या ऐवजी ओ झालेला आहे याचा. बाकी पण थोडंफार स्पेलिंग मिस्टेक आहे. तर याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्याचं म्हणणं डीबीला काही प्रॉब्लेम येईल का, सोल्युशन सांगा प्लीज, रिप्लाय द्या. तर याच्यावर सांगतो मी सोल्युशन. आत्ता प्रॉब्लेम नाही येणार. तुम्ही जेव्हा एक्झामला जाणार ना, तर एक्झामला जाताना आता याची मिस्टेक कुठे बघा, डोमिसाईलवरती. डोमिसाईलचा काही संबंध नाही. तुमचं आधार कार्डवरती जे नाव आहे आणि फॉर्ममध्ये जे नाव आहे ते तर सेमच असणार आहे. तर त्याच्यावरती तुम्ही आधार कार्डवरती तुम्ही एक्झाम द्या, आधार कार्ड पॅन कार्डवरती एक्झाम द्या प्रीची, मेन्सची. आणि जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाणार त्यावेळेस त्याच्या आधी कोर्टात जायचं. 10 ते 15 मिनिटाचं काम असतं. 10-15 मिनिटांमध्ये त्यांना सांगायचं की माझ्या याच्यावरती ही मिस्टेक आहे, जे तुम्हाला मेसेजमध्ये लिहिले तेच. तर ते एक टाईप करून घेतात, बॉन्ड बनवून देतात किंवा जे काय असेल ते, आणि ते तुम्हाला घेऊन जावं लागतं फक्त तिथे. त्यांना सांगावं लागतं की यार माझ्याकडनं मिस्टेक झालेली होती माझ्या डोमिसाईलवरती, बस एवढं करेक्शन आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. मग आता हा त्याच्या नावातला प्रॉब्लेम असो किंवा किंवा बघा पुढचा मेसेज बघा, 7th ऑनलाईन बॅचचा स्टुडंट आहे, माझं नाव हे आहे, फॉर्म भरताना मॅरिड आहे, पण थांबा, याच्या पुढचा पण एक मेसेज आहे सर. त्याच्या पुढचा काय सर, माझ्याकडे लोड नाही होत. हां हां ओके, एकच मिनिट थांबा. त्याच्या सौरभचं सांगितलं मी, माझ्याकडे इथं लोड नव्हतं होत, झालंय आता. तर हे 8th ऑनलाईन बॅच अण्णाचा मेसेज आहे. हा नाव कट केलंय पण ठीक आहे, अण्णा यांना नसेल माहिती, नेटच नाही येते रे इथे, गेलं वाटतं आपलं. बरं ठीक आहे. तर त्याच्यात काय होतं सर, त्याचं फर्स्ट आणि थर्ड बॉक्सचं काहीतरी आहे ना. हां, तर त्याचं काय म्हणणं होतं, त्याच्या वडिलांचं नाव आहे माधव आणि त्याच्या याच्यात कधी माधवराव झालेले काही ठिकाणी माधव झालेले. तर त्याचं म्हणणं आहे हा एवढा मोठा फरक आहे का, तर हो आहे. तुम्ही माधवराव, साहेबराव हे जे आहेत थोडं थोडं पुढे जे आपण लावतो त्याला जे काय म्हणाल, तर त्याच्यामुळे पण नाव चेंज होत असतं. तर मग याच्यात तुम्हाला सध्या काही प्रॉब्लेम नाही येणार अण्णा, याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही येणार. तू आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन जा, फॉर्म प्रीचा पेपरला जरी तुला दिसलं की सर मी तर माधव लिहिलं ते माधवराव होतं, तरी ते पेपरला बसू देतात. प्रीला प्रॉब्लेम येत नाही, मेन्सला प्रॉब्लेम येत नाही. पण तुमच्या नावामध्ये एखादा वर्ड मध्ये एखाद्या लेटरची जरी स्पेलिंग मिस्टेक असेल थोडीशी जरी,
तर ही स्पेलिंग मिस्टेक तुम्हाला ज्यावेळेस तुमचं फायनल सिलेक्शन होतं आणि ज्यावेळेस तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जावं लागतं, त्याच्या अगोदर फक्त एकदा कोर्टात चक्कर मारावं लागते. 10-15 मिनिटाचं एक काम असतं, मस्त ते फॉर्मॅट टाईप करून घ्यायचं. ते तुम्हाला सांगतील की हे एवढं एवढं आमचे चेंजेस होते, ते चुकून असं झालं होतं, तेवढं मॅनेज करतात ते. तर काही मोठी गोष्ट नाही. क्लिअर? कोर्टाच्या बाहेर नसतात का बसलेले ते? कोर्टात म्हणजे तुम्हाला 10-15 मिनिटाचं काम मध्ये जाऊन तर होणार नाही ना, बाहेरच्या बाहेरच करून घ्यावं लागतं. काही मोठी गोष्ट नाही ती. पण आत्ता नका टेन्शन घेऊ सगळ्यात महत्त्वाचं. आत्ता नका. सर अजून काय होतं 3 मेसेजेस होते ना. एक मॅरिडचं वाटतं हवंसं ना. तर मॅरिडवाल्यांचं काय म्हणणं, आता नाव कोणतं टाकू? आता भरपूर मुलींनी काय केलेलं आहे, जे आपण आधी सिलेक्ट झालेलं आहे. त्या म्हटलेल्या आहे, की सर आम्ही आमच्या वडिलांचंच नाव टाकलं होतं, कारण फॉर्म भरताना तुमचं जे नाव असतं, 10वीचं नाव टाकतो आपण, ज्याच्यावर तुमच्या वडिलांचं नाव आहे. पण इकडे मात्र आता तुमच्या हसबंडच्या नावामुळे तुमचं आधार कार्ड चेंज असेल, पॅन कार्ड एखादं चेंज असेल, बरोबर? एखादं सर्टिफिकेट चेंज असेल. वडिलांच्या नावावरतीच एक्झाम द्यायची. फायनल सिलेक्शन होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर फक्त सगळ्यात सोपं मॅरेज सर्टिफिकेट दाखवायचं. मॅरेज सर्टिफिकेट दाखवलं की विषय एंड होऊन जातो. ते काहीच बघत नाही. मग सर आम्ही एक्झामला गेलो, पण एक्झामला जाताना माझ्या आधार कार्डवर हसबंडचं नाव आहे आणि फॉर्म भरताना वडिलांचं नाव आहे. मग तिथं पण मॅरेज सर्टिफिकेट दाखवायचं काम होऊन जातं. तर सगळ्याला एक सोल्युशन आहे मॅरेज सर्टिफिकेट. मॅरेज सर्टिफिकेट घेऊन गेले की काहीच टेन्शन नसतं. ठीक आहे? आणि जर मॅरेज सर्टिफिकेट नसेल, तर मग एक्झाम तर देऊ देतात ते. फक्त फायनल सिलेक्शनच्या वेळेस तुम्हाला तेवढे डॉक्युमेंट दाखवावं लागतं. मेजर इश्यू नाही होत. ठीक आहे? अजून कुठला आहे सर स्क्रीनशॉट? माझ्याकडे नाही लोड होत. बापरे! 1 मिनिट हां मग. एकच मिनिट थांबा. मोठा मेसेज तुम्ही वाचतो. हा मेसेज सगळ्यात शेवटचा इम्पोर्टंट तुम्ही घेतला की इथे? या स्क्रीनशॉट मधनं घेतोय आता. हां, तोच सापडला मला. हॅलो सर, फर्स्ट ऑनलाईन बॅच स्टुडंट. मी घरी सांगितलं होतं की माझा एस-बी-आय क्लर्कचा मेन्सचा पेपर आहे. माझी खूप छान झाली, पण अनफॉर्च्युनेटली माझे 95 अटेम्प्ट झाले. सर घरचे खूप नाराज झाले सर आता. म्हणजे त्यांनी पहिले सांगितलं वाटतं मेन्सचा पेपर आहे त्यांनी किंवा तिनी, आणि नंतर कळालं की पेपर खराब गेला. मग घरच्यांच्या अपेक्षा तर खूप असतात. गावभर ढिंडोरा पिटतात आता की पोरगं गेलं एस-बी-आयमध्ये आणि पोरगा-पोरगी जे काय असेल. आणि आता ते सांगताय की घरचे खूप नाराज झाले आणि ते म्हणतायत की कॉन्फिडन्स आहे तर घरचे डाऊट्स घेत आहेत. त्याला कॉन्फिडन्स आहे पण घरचे डाऊट घेत आहे. मला काय फोन येत आहे मध्ये मध्ये, 1 मिनिट. मला काही प्रॉब्लेम किंवा डाऊट नाही आहे सर. सगळं रेग्युलर मी अभ्यास करतोय, आपले सेशन करतोय. पण घरच्यांना समाधानासाठी मला तुमच्याशी एकदा बोलायचं आहे. मी अजून एकदा पण तुम्हाला कॉल नाही केला, कारण माझे सगळे डाऊट्स नेहमी वीकली टॉकमध्ये क्लिअर होता. तरी पण मला एकदा बोलायचं आहे. काहीच हरकत नाही. बोलतो मी तुमच्या घरच्यांशी पण बोलतो. काहीच हरकत नाही. पण एकदा ऐका. हा स्क्रीनशॉट इथं का बरं घेतला होता मी? आता अशी सिच्युएशन खूप जणांच्या इथं असते. तर सगळ्यात महत्त्वाचं ना, कुठली पण एक्झामला तुम्ही जाताय ना, त्यासाठी डिंडोरा नका पिटत जाऊ. आणि कधी पण एखादी प्री निघाली ना, लगेच सांगू नका. घरच्यांना बाकीच्या गोष्टी नाही कळत. त्यांना एवढंच कळालं प्री निघाली, आता पुढच्या वेळेस मेन्स देईल म्हणजे झालं सिलेक्शन. बरं यावेळेस नाही झालं तर पुढच्या वेळेस होईल. एवढं डोक्यात असतं. आणि तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय सफर करताय, काय नाही, कुठे ट्रॅव्हल करताय, नाही करत आहे. बऱ्याच गोष्टी असतात. आता मध्ये-मध्ये पोरं घरच्यांना थोडं इम्प्रेस करण्यासाठी आय-सी-आय-सी-आय, ॲक्सिसचे, एच-डी-एफ-सीचे फॉर्म भरून टाकतात, की त्याला रिझल्ट आला की यांना दाखवू मग हे जरा शांत होतील. अरे उलटं होऊन जातं कधी-कधी. त्यांना रिझल्ट दाखवायला जाऊन ते म्हणतात आता कर जॉइन. मग परत पोरांचे फोन येतात, "सर आता मी काय करू? माझा सारस्वतचा फॉर्म टाईमपास भरला होता, सिलेक्शन झालं आणि घरचे म्हणतात जॉइन करून घे. आता मी काय करू?" तर एक तर पहिली हवापाणी करूच नका. तुम्ही एक तर जर घरी तिथं राहत असाल तर ठीक आहे, समजा त्यांच्या समोरून जात असाल तर. पण औरंगाबादला वगैरे राहत असेल तर जास्त सांगत नका जाऊ की माझी ही एक्झाम आहे, ती एक्झाम आहे. चालू आहे म्हणा एक्झाम. आणि रिझल्ट लागल्यावर पण लगे आपण एकदम खुशी का ठिकाणा नाही राहत आपण, की हां, माझी प्री निघाली. भले अर्ध्या मार्कनी निघाली असेल. सांगतो एकदम टशन माझी प्री निघाली. प्री निघणं काय लय मोठी गोष्ट आहे. तुम्हाला तुमचं सॅटिस्फॅक्शन आहे ठीक आहे. घरी नका सांगत जाऊ तुम्ही. लागणार आहे म्हणा रिझल्ट अजून. कारण काय होतं घरच्यांच्या अपेक्षा खूप वाढतात. घरच्यांना हे सगळं माहीत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला बर्डन येतं. जसं त्याने आता मेसेजमध्ये लिहिलं त्यांनी किंवा तिने जे काय असेल ते. कळालं? तर एक तर घरी जास्त सांगू नका. आणि जसं झालं तर मग त्याला एखाद्या सीनियर सोबत एखाद्या वेळेस बोलून सांगा, की बाबा हे असं असतं, वेळ लागतो, थोडं थांबा. किंवा आता हा जो पर्सन आहे ज्याने मला मेसेज केला होता त्याला मी रिप्लाय दिला होता, की मी वीकली टॉकमध्ये तुझा पॉईंट मेन्शन करेल. तर तू पण हे समजून घे. घरच्यांना पहिले व्यवस्थित सांगून दे. नंतर मला फोन करा होता. आपण एक टाईम ठरवू. मी तुझ्या घरच्यांशी पण बोलतो, की कसं-कसं आहे, काय-काय. आता मागे एक शुभम 1 सेकंड ना. LIC मधला नाव नाही आठवत मला, 1 मिनिट. आपला हा चिखली साईडचा नावच विसरलो मी. थांबा. नाही आठवत, जाऊ द्या. तर आहे तो एक. त्याचं काय म्हणणं होतं, त्याच्या वडिलांशी बोललो होतो असंच. आणि ॲक्चुअली मला थोडंसं रागत होतं त्याच्या वडिलांना, कारण त्याचे वडील काय करत होते, कंपेअर करत होते. आता बरं झालं त्याचं नाव नाही आठवलं तर बरं आहे उलटं, ते काही टेन्शन नाही. समजा शोधू पण नका ते. त्याचं ते अजून हे होऊन जाईल. आता मी थोडंसं मधल्या गोष्टी सांगतोय तर. त्याचे वडील कंपेअर करत होते. रिलेटिव्हज असं म्हणताय, हे असं म्हणताय, गावातली मुलं असं, हा मुलगा असं, त्याचा मित्र सिलेक्ट झाला आणि हाच नाही होते वगैरे, वगैरे.
म्हटलं हे काही कामाचं नाही, म्हटलं तो कसं सफर करतोय, तो काय करतोय ते पण तर बघावं लागेल ना, त्याचे किती मार्क मिळतात, तो मेहनत तर घेतोय आम्हाला दिसतंय ना, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा. पण ते ऐकायला तयार नव्हते. काही ठिकाणी मी पण त्यांना थोडंसं बोललोच, मला ते वाईट वाटत होतं एवढे मोठे वयाने तरी. आणि ते एका ठिकाणी त्यांनी मलाच झाकून दिलं होतं डायरेक्ट. पण म्हटलं ठीक आहे, काही होत नाही. आणि नशीब एवढं की 3च दिवसानंतर एल-आय-सीचा रिझल्ट लागला होता. मग त्यांचा फोन आला, तुम्ही बरोबर म्हणत होते, आम्ही वेट करायला पाहतो, पण बरं झालं 3च दिवसात रिझल्ट आला होता. तर तेच कधी-कधी असं वाटतं की पोटेन्शियल आहे आणि तुमचं स्वतःचं पहिले स्वतःवरती भरोसा पाहिजे, टीचर लोकांपेक्षा. जसं या मेसेजमध्ये बघा, स्टार्ट टू एंड त्यांनी काय लिहिलं की मला काहीच प्रॉब्लेम नाही, मी माझं व्यवस्थित करतोय, फक्त घरून थोडंसं प्रेशर आहे. तर अशा वेळेस घरातलं कोणी भाऊ बहीण मोठं असेल तर त्यांना थोडंसं कॉन्फिडन्समध्ये घ्या, त्यांना सांगा, ज्यांना कळतंय. कारण आई वडिलांची जनरेशन वेगळी आहे, भाऊ बहिणी आपल्या सोबतचे असतील त्यांना कळू शकतंय की यार हे कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये प्रेशर बिशर येणं साहजिक आहे. मग त्यांना सांगा तुम्ही थोडंसं हेल्प करा म्हणून. कोणी मामा काका चुकून रिलेटिव्ह जर सपोर्टमधले असतील, तसे रिलेटिव्ह सपोर्टमध्ये नसतात, पण असले समजा, त्यांना बोलायला लावा. आणि तेही नसलं तर मग मला सांगा, मग मी त्याच्याशी थोडंसं बोलतो. सगळ्यांना नका सांगू मला आता बरं का, तुमच्या तुमच्या लेवलवर हँडल करा. आणि मी पण त्यांना किती ओळखतो पहिले ते बघावं लागेल, थोडी माहिती. त्यांना थोडं बेसिक आयडिया देऊ शकतो आम्ही, की असं होत असतं थोडंसं थांबा म्हणून. पण आम्ही अननेसेसरी कोणाची पण रिस्पॉन्सिबिलिटी नाही घेणार. तुम्ही मेहनत करणारे असाल, दिसत असेल तर. आता याचं मला नाव वगैरे माहिती आहे, मी नाव कट केलेलं आहे, त्याच्यात तुम्हाला दिसत असेल, त्यामुळे मी त्याला ओळखतो बऱ्यापैकी. म्हणजे नाव कमेंट्समध्ये वगैरे बऱ्याच वेळेस बघितलेले, मी तेवढं बोलू शकतो त्याशी. आमचं तसं फोनवरती नाही बोलणं झालं, पण तसं मला वाटतं काहीतरी करा. तुमचा मित्र मैत्रीण असेल जे आता सिलेक्ट झाले, त्यांना पण घरच्यांशी बोलायला लावा. कारण बऱ्याच वेळेस असं होतं की एक 100% काम असतं, आपण 80-85% केलेलं असतं, थोडासाच पुश करायचा असतो आणि त्यावेळेस नेमका घरच्यांचा सपोर्ट भेटत नाही, प्रेशर येतं. मग ते प्रेशर नको यायला. त्यामुळे तुम्ही तुमच्या लेव्हलवरती पहिले ॲडजस्ट करा. नाही झालं तर मग आम्ही पण बोलायला काहीच हरकत नाही. ठीक आहे? जायचं सर पुढे? संपलं ना आता? तो इसके बाद कौन सा फिर अभी? स्क्रीनशॉट तो खत्म हो गए. आता न्यू ऑनलाईन बॅच आणि ऑफलाईन बॅचचा आहे. पण एकच मिनिटं, याच्या आधी ना स्क्रीनशॉटमध्येच फक्त एक सांगतो. मयूरचं एकदा हे दाखवून द्या, त्याच्याबद्दल मला एक सांगायचं होतं मेन. तो आपला पॉईंट राहिलाच. मी काय बोलणार होतो सर, तुम्हाला आठवतंय का? मयूरचा एक पॉईंट असा आहे जो खूप कमी क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फ मध्ये मुलांनी मेन्शन केलाय किंवा नसेलच केला. तो 80-20 पॅटर्न फॉलो करायचा. ठीक आहे? 80-20. हे असं बघा, असं बऱ्याच वेळेस माशाचं चित्र असतं ना, फिश बॉन्ड डायग्राम म्हणतात त्याला. इंजिनिअरिंगला वगैरे खूप ठिकाणी आपण बघितलेले आणि बऱ्याचशा ग्रॅज्युएशनच्या दुसऱ्या ग्रॅज्युएशनमध्ये पण असेल हे, की हे 80% भाग आहे ना 20% आहे. तर बऱ्याच वेळेस त्याचं असं म्हणणं होतं की मी काय करायचो म्हणे, जर कधी दिवसभरात काम आलंच काही, आता बरेच मुलं म्हणतात ना, बरेच घरचे कामं सांगतात, हे करतात ते करतात. आणि त्याचे जर तुम्ही क्रॉनिकल्स ऑफ क्राईम बघितला असेल, तर त्यांनी पण सांगितलेले की माझे वडील, त्याचे वडील समजा दिवसा शेतात काम करायचे. त्याला माहिती होतं की यार शेतात काम करतात, आपल्याला बघितलं जात नाही, आपण पण जाऊ कधीतरी मदतीला, पाणी भरणं वगैरे काय अवघड काम असतं ते. ठीक आहे? तर त्याचं असं म्हणणं होतं की जर कधी गरज पडलीच जायची, तर मी काय करायचो, सकाळीच 2.5-3 तासामध्ये पूर्ण दिवसभरातला माझा जो मेजर काम आहे ते करून घ्यायचो. हे मी आधी पण बोललो या व्हिडिओमध्ये, एकदा परत सांगतो जर कोणी डायरेक्ट इथं आलं असेल तर. बाकीच्यांना हे ऐकवा, की मेजर काम म्हणजे 20% टाईममध्ये मी 80% अभ्यास करून घ्यायचो. 20% टाईममध्ये दिवसातला 80% अभ्यास करून घ्यायचो. कशामुळे? मॅथ्सचे समजा 4-5 DI अवघड, लॉजिकचे 4-5 पझल्स मेन्स लेव्हलचे, किंवा कधी-कधी अवघड काही सेट असतील तर अल्टरनेटली समजा. जीकेचं रोजचं जे असतं आपलं अर्धा तास, 1 तास जीके करायचे, ते सकाळी 1 तास करून घ्यायचं. आणि इंग्लिशचे एखाद दिवशी आरसी करा, एखाद दिवशी पॅराजंबल, असं काही ना काहीतरी पॅटर्न चेंज करत एक अर्धा तास इंग्लिशला द्यायचो मी. बस कमीच करायचा होतो, पण 20% टाईममध्ये तो 80% अभ्यासाचा दिवसभरातला मारून घ्यायचा, की म्हणजे दिवसभरात काही काम पडलं तर टेन्शन नको. तसं तुम्ही पण करू शकता ज्यांच्याकडे टाइमचं वगैरे काही कंप्लेंट आहे. तर हे एक चांगले 80-20 पॅटर्नचं तुम्ही बघा, गुगल करा. फिशबॉन डायग्राम खूप ठिकाणी रिलेट केले जाते, खूप ठिकाणी. इंडस्ट्रीमध्ये पण बऱ्याच ठिकाणी भरपूर. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये पण बघा, 80% 90% वर्कर असतात आणि 10% मॅनेजमेंटचे लोक असतात. म्हणजे हे 10% लोक सगळं डिसिजन घेतात त्यांच्यासाठी आणि काम हे करत असतात. असं बऱ्याच ठिकाणी आम्हाला मॅनेजमेंटमध्ये होतं इंजिनिअरिंगला, तिथं पण हे सगळं शिकवलं जातं. खूप वेगवेगळ्या ॲस्पेक्ट्समध्ये वापरलं जातं. तर ते एक चांगला पॉईंट आहे. दुसरा याचा की हा ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडचा आहे, म्हणजे ॲग्रिकल्चरमध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे. बऱ्याच वेळेस मुलांचं असं असतं ना, की आम्ही ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडचे, मग आम्ही जनरल बँकिंग करू का नको? आता सगळे रिझल्ट तर जनरल बँकिंगचे, SBI PO झालं, IBPS PO झालं, SBI ज्युनियर असोसिएट झालं. ठीक आहे? आणि काही जणांचं असं असतं की फक्त इंजिनियरचेच रिझल्ट येतात का? तर नाही येत. हे तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल आहे. बरेच जण म्हणत होते ना, त्यामुळे हा व्हिडिओ नीट बघा. आणि तशी आता SBI PO ची ॲड आली, तुम्हाला रिलेट करायला थोडंसं सोपं जाईल. ठीक आहे सर? चलो आगे जाएंगे आपण. तर न्यू बॅच जी आहे आपली, त्याच्याबद्दल मुलं विचारत होते की सर ऑनलाईन राहील का ऑफलाईन राहील? तर सगळ्यात पहिले आता SBI POचं नोटिफिकेशन आलंय, IBPS क्लर्कचं आलेलं आहे. मला वाटतं या वीकमध्ये IBPS POचं पण येईल. तर ते नोटिफिकेशन तर येतच राहतील, पण तुम्ही कधीच एखाद्या एक्झामच्या मागे पळून नाही केलं पाहिजे. तुम्ही प्रॉपर सिलेबस कंप्लीट केला पाहिजे, हे नेहमी म्हणणं आहे आमचं. त्यामुळे बॅच जी आहे
ती कधीच असं होत नाही. मुलांचे जे कॉल्स येतात ना त्यासाठी हे सांगतो त्यांना हे ऐकवा. तसं उद्या याच्याबद्दल एक डिटेलमध्ये व्हिडिओ येणारच आहे नवीन बॅचबद्दल. पण असं कधीच नसतं यार की 2 आणि 2.5 महिन्यामध्ये सिलेबस होतो. मला सांगा जर 2 आणि 2.5 महिन्यात सिलेबस झाला असता तर तुमचं प्रिपरेशन झालं असतं. तर सगळेच जण गल्लीमध्ये सगळेजण तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबवाले दिसले असते ना. तुमच्या कॉलनीमध्ये, सोसायटीमध्ये तुम्ही काय शब्द वापरणार वापरा त्याला. ठीक आहे. तर तसं तर नाही होत ना, त्याला वेळ लागतो. त्यामुळे प्रिपरेशन करताना जेव्हा तुम्ही पूर्ण मेंटली स्टेबल आहे, शांत आहात, तुमच्याकडे वेळ आहे, त्याच वेळेस तुम्ही बॅच जॉइन करा. जे आता परत दसरा आहे, परत दिवाळी आहे, तर प्रॉपर आरामात व्यवस्थित प्रिपरेशन करा आणि त्या प्रिपरेशनमध्ये जरी भले किती जरी एक्झाम झाल्या, तर त्या एक्झाममध्ये जास्त इन्व्हॉल्व नका होऊ. त्याच्यापेक्षा व्यवस्थित प्रिपरेशन करून घ्या. आता भरपूर मुलं असे आहेत, ज्यांच्या बॅचेस झाल्या, "सर आम्ही मॉक टेस्ट चालू करून देऊ का?" तर मॉक टेस्ट एका प्रकारचं ॲडिक्शन आहे. त्याच्यात एकदा तुम्ही घुसले किंवा मॉक टेस्ट देत बसले, की मग तुमचं प्रिपरेशन राहून जातं. त्यामुळे एकदा प्रॉपर प्रिपरेशन करा. किती जरी मध्ये एक्झाम्स आल्या, तर एखादी मॉक टेस्ट ठीक आहे एक्झामसाठी. तसं माझं म्हणणं आहे प्रिपरेशन प्रॉपर पाहिजे तुमचं. आता ऑनलाईन राहील का ऑफलाईन? तर ऑनलाईन बॅच तर आहेच 11 नोव्हेंबरला बरोबर? त्याचं आहे सर तुमच्याकडे? ओके. ठीक आहे, ठीक आहे. 11 नोव्हेंबरला नवीन ऑनलाईन बॅच तर आहेच दिवाळीच्या नंतर. कारण दिवाळीच्या गोंधळात आता मुलं परत ब्रेक घेतील आणि ब्रेक नको घ्यायला कारण की म्हणजे ब्रेक नको पडायला अभ्यासात. कारण तुम्हाला माहिती कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये किंवा नवीन मुलं ऐकत असतील तर त्यांना नसेल माहिती. पण कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरी गोष्ट ते ऑफलाईन राहील की नाही केस आता ऑफलाईनचं बरेच जण विचारत आहे. आता ऑफलाईनसाठी वेट अँड वॉचची सिच्युएशन आहे. दिवाळीपर्यंत आपण सगळं बघू. बाकीच्या क्लासेस सोबत पण आमचं बोलणं झालं. त्यांचं तेच म्हणणं की जर दिवाळीपर्यंत सिच्युएशन घेऊ, अंदाज घेऊ आणि दिवाळीनंतर अनाउन्समेंट करू. कारण मॅटर असं होतं फेब्रुवारी आणि मार्चमध्ये असंच झालं. सगळेजण म्हटले ऑफलाईन चालू होते, चालू होते, चला चालू करून देऊ. चालू करून दिलं आणि 4 आणि 5 दिवसातच त्यांनी परत बंद करायला लावलं. त्याच्यामध्ये आम्ही तर सफर झालो, पण आमच्यासोबत हे जे काही बाकीचे स्टुडंट्स होते, वेगवेगळ्या गावावरनं येणार, डिपॉझिट भरणार, रूम करणार, मेस लावणार आणि अचानक परत बंद. सगळं विस्कळीत झालं. मुलांचा मेजर इश्यू असा होता, की जर ऑफलाईन चालू झालं तर ऑनलाईन होणार नाही का? तर आता आपण काय करू ऑनलाईन तर आयुष्यभर एक तरी बॅच चालूच राहणार आहे. ठीक आहे. हे ऑनलाईनवाल्यांना तर आपण नाही म्हणू शकत नाही कारण काही मुलं मुंबईचे, काही रत्नागिरीचे, काही कोल्हापूरचे, काही साताऱ्याचे, काही नंदुरबारचे भरपूर दुरून येतात ना ते. तर त्यांच्यासाठी ऑनलाईन तर चालूच ठेवू. पण जर ऑफलाईनला परमिशन भेटली दिवाळीनंतर आणि सगळं व्यवस्थित असलं, सुरळीत चालू असलं, ठीक आहे. तर मग ऑफलाईन पण चालू करू प्रॉपर. तर त्याची अनाउन्समेंट आम्ही त्यावेळेस करू. पण ही असणारच आहे. ॲडिशनल ती मग आता ते तुम्हाला इकडनं तिकडं जायचं, तिकडनं इकडं जायचं, नाही जायचं, ते त्यावेळेस डिसाईड करू आपण. एकदा पहिले सिच्युएशन नॉर्मल होऊन जाऊ द्या. ठीक आहे. त्यासाठीच खूप मुलं मेसेज करताय. तर जरा बघू द्या कसं काय ते. मागच्या वेळेस सारखा परत पोरखेळ नको व्हायला, की यार चालू तर केलं आणि लगेच बंद करावं लागलं. ते सगळ्यात बेकार काम आहे आणि त्याच्यामुळे काय सगळं डिस्टर्ब होऊन जातं. असं नको व्हायला, की यार जे चालू होतं ते पण तुम्ही डिस्टर्ब करून टाकलं सर. आमचा चांगला अभ्यास होत होता आणि त्या गोंधळात आमचे 10-15 दिवस वाया गेले आणि आमची लिंक तुटून गेली. तसं नको व्हायला. त्यामुळे आम्ही पूर्ण अंदाज घेऊनच अनाउन्समेंट करू. ठीक आहे. बाकी मोटिव्हेशनल व्हिडिओज पिक्स यावेळेस बऱ्याच जणांनी पाठवलेले आहेत. मी त्यांचे स्क्रीनशॉट नंबर सेव्ह केलेले आहेत आणि ते मी आज टाकून देतो तुम्हाला फक्त. ठीक आहे. करायचं स्टॉप मग? चलो विल स्टॉप हिअर. तब्येतीची काळजी घ्या. व्हॅक्सिनेशन ज्यांचं बाकी आहे सेकंड डोस त्यांनी करा. आम्ही आता व्हॅक्सिनेशन केल्यामुळे थोडीशी तब्येत डाऊन होते. आज लेक्चर नाही झाले. त्यामुळे हा व्हिडिओ आपण मेन्शन नव्हता केला, की आज येणार आहे म्हणून. पण थोडं बरं वाटतं तर मग रेकॉर्ड करून घेतो. थोडी एनर्जी कमी होते पण नेक्स्ट टाईम कव्हर करून घेऊ. चलो विल स्टॉप हिअर. बाय बाय. गुड डे.